गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आणि तुमच्यापैकी सगळ्यांना माहितीच आहे की आपली 2 जानेवारीला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा इथं 3 जानेवारीला आयोगानं जाहीर केल्यानुसार 23 जानेवारी 2022ला ती होणार आहे. आणि यावर्षीची सुरुवात म्हणजे 2022ची सुरुवात जर बघितली तर जानेवारी महिन्यामध्ये एमपीएससी मार्फत एकूण 3 परीक्षा घेतल्या जाणार आहेत. थोडी पार्श्वभूमी जर बघितली तर 2021 मध्ये एमपीएससीनी जवळजवळ 8 परीक्षा घेतल्या आणि त्या 8 परीक्षाद्वारे जे काही त्यांचे पेपर्स त्यांनी त्यांच्या म्हणजे एमपीएससीच्या वेबसाईटवरती ते पेपर्स आपल्या माहितीसाठी उपलब्ध आहेत उत्तरासहित. आणि त्याचा आधार घेतला आणि मग आता ह्या 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांची जर तयारी करायची ठरवली आणि त्यात सुद्धा आता जानेवारी महिन्यात 3 परीक्षा होणार आहेत. मग त्यापैकी अर्थात 23 जानेवारीची परीक्षेला जवळजवळ महाराष्ट्रातनं काहीतरी 3 लाख विद्यार्थी असतील, कारण 390 जागांच्यासाठी आणि त्या 20 कॅडर मधल्या 390 जागा आणि त्यातनं मुख्य परीक्षा घेण्यासाठी जवळजवळ 7,000 जणांना ते उत्तीर्ण करणार आहेत. आणि त्या 7,000 जणांमध्ये आपला जर नंबर लागायचा असेल तर आपल्याला एक नशीबच म्हणता येईल किंवा यू कॅन से दॅट यू हॅड गॉट दिस बोनस ऑफ द 20 days. आणि मग ह्या 20 दिवसामध्ये आपण कशी तयारी केली तर त्या 7,000 उमेदवारांमध्ये जे मुख्य परीक्षेला पात्र ठरतील त्यात आपला कसा समावेश होईल याची थोडक्यात आपल्याला चर्चा करायची आहे. त्याचबरोबर आपल्यापैकी कुणी जर समजा PSI, STI, ASO यांच्यासाठी गेल्या वर्षी झालेली 4 सप्टेंबरची सबऑर्डिनेट ग्रुप बी परीक्षा जर उत्तीर्ण झाला असाल तर त्यांच्यासाठी जी काही 22 जानेवारीला मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञानाचा जो पहिला पेपर होणार होता तो त्यांनी 29 जानेवारीला नेलाय. आणि PSI मुख्यचा पेपर दुसरा जो आहे तर तो 30 जानेवारीला. तर अशा पद्धतीने जर तुम्ही बघायला गेला तर ह्या 3 परीक्षा आहेत. आता नुसतं एवढंच नाही तर एकंदरीत आयोगानं जे काही जाहीर केलेलं जर कॅलेंडर बघितलं तर 2022 मध्ये एमपीएससी मार्फत नाही म्हणायला गेला तर जवळजवळ आता इथे जी काही यादी दिलेली आहे त्याच्यानुसार काहीतरी 20 पेक्षा जास्त परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मग त्यात राज्यसेवा परीक्षा 2 वेळा होणार आहे. 3 जानेवारीची तरी आहेच आणि 19 जून 2022ला. आता ही 3 जानेवारीची परीक्षा जी आहे ती 2021च्या ऍडची आणि 19 जून 2022ला होणारी ही 2022ची ऍडची असणार आहे. आता ह्या 23 जानेवारीच्या परीक्षेनुसार मगाशी जे सांगितलं 20 कॅडर मधल्या 390 जागांच्यासाठी ती परीक्षा घेतली जाते. 7,000 विद्यार्थी मुख्य परीक्षेला उत्तीर्ण करायचे आहेत किंवा पात्र ठरवायचे आहेत. आणि त्यासाठी जर आपण बघायला गेला तर काय केलं जाणार आहे तर एक 3 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले आहेत आणि त्या 3 लाखातनं 7,000 मध्ये जर माझा नंबर लागायचा असेल तर मी काय करायला पाहिजे त्याची आपण चर्चा करतोय. त्यानंतर जूनमध्ये आपली ही परत पूर्व परीक्षा होणार आहे. त्यानंतर 2022 मध्ये परत आपल्या मुख्य परीक्षा ह्या 2 वेळा होणार आहेत. म्हणजे आता 23 जानेवारीची मुख्य परीक्षा ही 7, 8, 9 मेला होणार आहे आणि 19 जूनची जी काही पूर्व परीक्षा असेल त्याची मुख्य परीक्षा 15, 16, 17 ऑक्टोबरला. आणि बऱ्याच जणांना आता थोडी आयोगाच्या ही आता 3 जानेवारीची परीक्षा पोस्टपोन झाल्यामुळे आयोगाच्या एकंदरीत कार्यपद्धतीबद्दल जी काही शंका आहे तर माझं तरी वैयक्तिक मत आहे वी हॅव टू बिलीव्ह इन द सिस्टीम. आणि यातनं आयोगाचा एक चांगला प्रामाणिक उद्देश किंवा प्रयत्न दिसून येतो. त्यामुळे इफ यू बिलीव्ह इन द सिस्टीम तयारी करणं खूप सोपं जातं, डायव्हर्जन होत नाही, स्ट्रेस येत नाही आणि यू हॅव टू लर्न टू मॅनेज दिस स्ट्रेस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. कारण परीक्षेच्या तयारीमध्ये डायव्हर्जन होणाऱ्या अनेक घटना किंवा घटक असतात तर त्यांच्यापासून बाजूला राहून स्वतःची तयारी खूप चांगल्या पद्धतीने करणं हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं हे असे जे काही थोडंफार पुढं मागे जे होतंय तर त्याचा आपल्या तयारीवरती अनिष्ट परिणाम होणार नाही याकडं आपण लक्ष द्यायला पाहिजे. मग आता हे राज्यसेवा परीक्षा ज्या आहेत तर त्याच्याबद्दलचं हे एक स्लाइड. दुसरी जर बघितलं ग्रुप बीच्या परीक्षा आणि ग्रुप बीच्या परीक्षेमध्ये आत्ताच सांगितलं तुम्हाला की या महिन्यामध्ये 29 जानेवारीला कंबाईंड पेपर 1 होणार आहे गट ब चा आणि PSI मेन 30 जानेवारीला. त्यानंतर आपल्याकडे 5 फेब्रुवारीला ती ASO ची मुख्य परीक्षा, 12 फेब्रुवारीला STI ची मुख्य परीक्षा आणि जर समजा आता ही कंबाईन परत पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारीला होणार आहे. म्हणजे जर बघायला गेला तरी तर 2022 मध्ये दर महिन्याला एक परीक्षा असा प्रकार आहेच एमपीएससीचा अर्थात. आणि एमपीएससी, UPSC आणि स्टाफ सिलेक्शन या तिन्ही भरती
आयोगांच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा जर बघितल्या आपण, तर पुढच्या वर्षी म्हणजे सध्या ह्या 2022 मधले जे काही 52 आठवडे आहेत, प्रत्येक रविवारी कुठली तरी स्पर्धा परीक्षा आहे. आणि त्याच्यामुळे आपण कुठल्या परीक्षेला पात्र ठरतो हे जर निश्चित केलं आणि आपली जर तशी तयारी असेल, तर प्रॅक्टिस तर त्या परीक्षेला बसलं तर प्रॅक्टिस तरी होणारच आणि त्यातनं आपली परीक्षेची तयारी खूप चांगली होऊ शकते. मग आता जसं राज्यसेवेचं सांगितलं 2 वेळा, तसंच इथं आता ग्रुप बी ची सुद्धा 2 वेळा परीक्षा होणार. मग अर्थात तशी 3 वेळाच म्हणायला पाहिजे, कारण 4 सप्टेंबर 2021 ची मुख्य परीक्षा आता होतेच आणि 26 फेब्रुवारीची जी मुख्य परीक्षा आहे ती 9 जुलैला होणार आहे आणि 8 ऑक्टोबरला परत कंबाईनची पूर्व परीक्षा होणार आहे आणि ती मुख्य परीक्षा साधारण डिसेंबर आणि पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, की एक परीक्षेची जर तयारी व्यवस्थित केली, तर त्याचा आपल्याला इतर परीक्षांच्या तयारीसाठी खूप फायदा होतो आणि शक्यतो ह्या सगळ्या परीक्षांना आपण अर्ज भरले पाहिजेत आणि तयारी सुद्धा केली पाहिजे. त्यानंतर गट क चं तसंच आहे. मग आता जसं सांगितलं जानेवारी महिन्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा, फेब्रुवारी महिन्यामध्ये गट ब ची पूर्व परीक्षा आणि मग गट क ची पूर्व परीक्षा 3 एप्रिल महिन्यामध्ये आहे. परत नोव्हेंबरमध्ये सुद्धा होणार आहे. मग आता अर्थात त्यांनी गट क मध्ये आता परत नवीन 2 कॅडर आणलेले आहेत. पूर्वी गट क मध्ये फक्त 3च कॅडर होते आणि ते तुम्हाला माहित आहे क्लार्क टायपिस्ट किंवा सब इन्स्पेक्टर एक्साईज आणि टॅक्स असिस्टंट आणि आता त्यांनी टेक्निकल असिस्टंट आपल्याकडल्या राज्य शासनाच्या विमा संचालनालयाचा आणि इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर त्यांची संख्या प्रचंड असणार आहे आणि त्याच्यामुळे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर ही पदं पहिल्यांदाच अशा प्रकारे स्पर्धा परीक्षेद्वारे भरली जात असल्यामुळं गट क च्या परीक्षाकडे दुर्लक्ष करू नये. जर समजा आपला राज्यसेवा पूर्व परीक्षेची चांगली तयारी असेल तर गट ब पास होणारच, गट ब ची चांगली तयारी असेल गट क पास होणारच आणि गट क आणि ब यांचा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे. त्याच्यानंतर जर समजा या दोन्हींच्या मुख्य परीक्षेतला कंबाईंड पेपर जर बघितला तोही अभ्यासक्रम सारखाच आहे आणि या सगळ्यांचा पेपर 2 मधला 60 प्रश्न जे आहेत विषय ज्ञान सोडून ते सुद्धा सारखेच आहेत. त्यामुळं आपल्याला एका परीक्षेच्या अभ्यासक्रमाची तयारी, विशेषतः राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमाची जर चांगली तयारी केली असेल, तर आपल्याला ह्या सगळ्या परीक्षा द्यायला अतिशय सोपं जाणार आहे आणि इथं जर तारखा बघितल्या तर कमिशन हॅज एंगेज्ड यू फॉर म्हणजे यू कॅन से प्रत्येक महिन्यात तुम्हाला काहीतरी आयोगाने ह्या परीक्षांचं टाइम टेबल दिलेलं आहे आणि होपफुली दॅट विल बी म्हणजे जेन्युअनली इट विल फॉलो. म्हणजे विद्यार्थ्यांची दिशाभूल करणं किंवा त्यांना हे करणं असा अजिबात उद्देश आयोगाचा असत नाही आणि अशा वेळेला मगाशी जे वाक्य मी वापरलं, आयोगाच्या कार्यपद्धतीवरती विश्वास ठेवायलाच पाहिजे आणि त्यात पारदर्शकता प्रचंड आहे. कुठल्याही प्रकारचा काय म्हणता येईल थोडं पुढं मागं होत असेल पण कुठल्याही प्रकारचा काय म्हणतात त्याला आपल्याला की अनिष्ट प्रकार न घडता ही भरती केली जात असल्यामुळं गुणवत्तेला इथं मोठ्या प्रमाणावरती स्थान दिलं जाते. त्यामुळे आपण कुठं कमी पडलं नसलं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं. अर्थात आणखी यावर्षी त्यांनी परत एक काय केलंय, महाराष्ट्र गॅजेटेड टेक्निकल सर्व्हिसेस हा जे इंजिनियर आहेत किंवा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत किंवा सायन्स पदवीधर आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांनी हे नवीन कॅडर तयार केलंय. नवीन कॅडर याचा अर्थ असा की पूर्व परीक्षा घेण्यासाठी आणि मग त्याच्यामध्ये अभियांत्रिकीची म्हणजे सिव्हिल इंजिनियर असेल, मेकॅनिकल इंजिनियर असेल, इलेक्ट्रिकल इंजिनियर तर यांच्यासाठी आणि मग ऍग्रिकल्चर ऑफिसर असेल आणि महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस तर या सगळ्यांच्यासाठी अशी कंबाईंड पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात परत होणार आहे. तर एप्रिल महिन्यात राज्य आयोगामार्फत म्हणजे एमपीएससी मार्फत 2 पूर्व परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यातली गट क ची असणार आहे आणि दुसरी ही महाराष्ट्र गॅजेटेड टेक्निकल सर्व्हिसेसची सुद्धा असणार आहे आणि त्यामुळं एकंदरीत आपण जर समजा सायन्स पदवीधर असाल तर तुमच्यासाठी ही खूपच चांगलं आहे आणि ती परीक्षा परत 2 वेळा होणार आहे. एप्रिलमध्ये झाल्यानंतर परत 26 नोव्हेंबरला होणार आहे कारण 2020 मधल्या पॅन्डेमिकमुळे जो बॅकलॉग राहिलाय तो भरून काढण्यासाठी. मग आता एप्रिलच्या पूर्व परीक्षेची मुख्य परीक्षा जी आहे फॉरेस्टची ती 24 सप्टेंबरला होणार आहे आणि 26 नोव्हेंबरची जी आहे त्याची फॉरेस्टची जी काही मुख्य परीक्षा आहे मग ती परत मार्च महिन्यामध्ये म्हणजे 2023च्या होणार आहे आणि मग हे सगळं जर तुम्ही टाइम टेबल व्यवस्थित जर बघितलं तर दॅट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी गुड फॉर यू फॉर द प्रिपरेशन इन नॉट ओनली इन 2022 बट 2023 पर्यंत. म्हणजे काय आहे की आयोगानं साधारण पुढच्या 1 वर्षाबद्दल म्हणजे आर्थिक वर्ष पुढचं संपते ते 30 एप्रिल 2023 ला तर 1 जानेवारी 2022 ते 30 एप्रिल 2023 या दरम्यान आयोगाचे हे महत्वाच्या 4 स्पर्धा परीक्षा राज्यसेवा
गट ब, गट क आणि ही तांत्रिक सेवा. तर या मार्फत जी भरली जाणारी पदं आहेत तर त्यांची संख्या प्रचंड असणार आहे. आणि तुम्ही आयोगानं आता जे दाखवलं होतं की मागणी पत्र, तर साधारणपणे वर्षाला नाही म्हणायला गेलं तर आयोगाकडे एक जवळजवळ 7 ते 8,000 अधिकारी भरायचं मागणी पत्रक येतं. आणि मग त्याच्यानुसार या वर्षीचा जो बॅकलॉग आहे त्यानुसार आपण धरून चालायचे की या सगळ्या जाहिरातीच्या मार्फत 2022-23 मध्ये जवळजवळ 10,000 अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. आणि त्याच्यात माझा नंबर लागला पाहिजे. आणि मग तो लागायचा असेल तर मी परीक्षाभिमुख तयारीवरती जास्त भर दिला पाहिजे. आणि दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कायदा पदवीधर असाल त्याच्यासाठी सुद्धा याला आपण म्हणतो ना JMFC, म्हणजे आताच त्यांनी 63 जागांची जाहिरात काढलेली आहे. आणि त्यासाठी पूर्व परीक्षा 12 मार्चला होणार आहे. त्यातनं 630 वकील निवडले जातील आणि त्यांची मुख्य परीक्षा, आणि त्याच्यातनं 63 न्यायाधीश निवडले जाणार. आणि ही परीक्षा जर बघायला गेलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने केली जाते. एकच म्हणजे पूर्व परीक्षा पास झाले की मुख्यला जायचं आणि तिथं 200 मार्काचे 2 पेपर असतात, ते लेखी आहेत आणि मुलाखत झाली की त्याच्यातनं आपली, म्हणजे थोडक्यात बघा, बाकीचे 4 कॅडरमध्ये आपण काही 4 परीक्षा ज्या बघितल्या संवर्गातल्या, तसा हा 5वा संवर्ग न्यायाधीशाचा आहे. आणि ती 2 वेळा परीक्षा, त्यातली ऑलरेडी एक ची जाहिरात आलेली आहे. 12 मार्चला ही पूर्व होतेच. म्हणजे जर बघितलं तुम्ही तर जानेवारीमध्ये राज्यसेवा, फेब्रुवारीमध्ये गट ब, गट क एप्रिलमध्ये, आणि न्यायाधीश किंवा JMFC ही 12 मार्चमध्ये, म्हणजे मार्च महिन्यामध्ये, आणि एप्रिलमध्येच तांत्रिक सेवाची सुद्धा परीक्षा घेतली जाणार आहे. तुमच्यापैकी कोणी मंत्रालयात सध्या कामाला असेल तर त्यांच्यासाठी ऑलरेडी MPSCनं डिपार्टमेंटल असिस्टंट सेक्शन ऑफिसरची जाहिरात काढलेली आहे. आणि त्याच्यात जवळजवळ 100 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून लिपिक टंकलेखक, नॉट नेसेसरली मंत्रालयातच काम करायला पाहिजे. MPSC कार्यालयामध्ये असाल किंवा विधानसभा भागात असाल किंवा महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही कार्यालयात क्लार्क म्हणून काम करत असाल तर तुम्हाला ही डिपार्टमेंटल ASO ची परीक्षा देता येते. आणि ती परीक्षा 6 मार्चला होणार आहे. त्याच्यानंतर PSI ची सुद्धा आयोगाने आता जाहीर केली की तांत्रिक बाबीमुळे ती जाहिरात थोडीशी पुढे जाते. कदाचित 10-15 दिवसामध्ये डिपार्टमेंटल PSI ची जाहिरात सुद्धा येणार. आणि मग अशा वेळेला ती पूर्व परीक्षा 16 एप्रिलला 100% होणार. आणि त्या जागा जर बघायला गेला, डिपार्टमेंटल PSIच्या जागा 2016 नंतर भरल्याच नाहीत. आणि 2016 पासून आतापर्यंत बघायला आलं तर डिपार्टमेंटल PSI बॅकलॉग 1000 पेक्षा जास्त आहे. आणि मग अशा वेळेला महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला PSI होण्याची एक अतिशय चांगली संधी 2022 मध्ये मिळते. आणि त्याच्यामुळं आपल्याला ही 16 एप्रिलला जी काही डिपार्टमेंटल PSI ची प्रिलिम होणार आहे त्याची तयारी चांगली करायलाच पाहिजे. आणि त्याची मेन मग जुलैमध्ये होणार आहे. आता डिपार्टमेंटल STI ची काही जाहिरात अजून आली नाही, पण त्याची मागणीपत्र यायची शक्यता आहे. परत AMAI ची आता मुख्य परीक्षा संपलेली आहे आणि त्याच्यात त्यांचा निकाल लागेलच. मग यावर्षी सुद्धा AMAI ची परत भरती होणार आहे. आणि त्याच्यामध्ये RTO इन्स्पेक्टरची 10 डिसेंबरला पूर्व परीक्षा आणि त्याची मुख्य परीक्षा पुढच्या वर्षी होणार आहे. तर अशा पद्धतीने MPSCच्या टाइम टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर 7 महत्वाच्या संवर्गातल्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. पूर्ण साधारणपणे ह्या 12 महिन्याचा आणि पुढच्या 3 अशा 15 महिन्याचं टाइम टेबल MPSCने दिलेलं आहे. आणि त्या टाइम टेबलला डोळ्यासमोर ठेवून जर समजा आपण व्यवस्थित नियोजन केलं तर या परीक्षेपैकी कुठल्या तरी, आणि मी सांगितल्याप्रमाणे 10,000 अधिकाऱ्यांची पदं आहेत ती, आणि त्या 10,000 मध्ये जर समजा माझा नंबर लागायचा असेल तर यू नीड टू डू सम प्रॉपर प्लॅनिंग. आणि त्यात तुमचे एनर्जी मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट पेक्षा खूप चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. तर तो एक भाग झाला. आता तुमच्यापैकी कुणाला UPSC द्यायचं असेल तर त्याच्याबद्दलच्या UPSCच्या 16 परीक्षा 2022 मध्ये घेतल्या जाणार आहेत. आणि आता पुढच्या आठवड्यात आपली IASC ज्याला आपण मुख्य परीक्षा म्हणतो ती सुरू होते. त्यानंतर बाकीचं सगळं टाइम टेबल तुम्हाला UPSCच्या वेबसाईटवरती मिळणारच. स्टाफ सिलेक्शनच्या जवळजवळ परत 11 परीक्षा होणार आहेत. त्यामुळे मगाशी जसं सांगितलं 2022 मधल्या 52 रविवारी ह्या सगळ्या परीक्षा होणारच आहेत. अर्थात आजच्या आपल्या चर्चेचा विषय तो सगळा जरी नसला तरी आपल्या सगळ्यांना एक काही बाबी निदर्शनास आणाव्यात म्हणून हे 2022 मध्ये होणाऱ्या जवळजवळ सगळ्या परीक्षांचं टाइम टेबल आपल्या पुढे थोडं सादर केलं. आता आपल्याला जे करायचे 23 जानेवारीच्या परीक्षेमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे मला पास व्हायचंय. मग आता पास व्हायचं झालं तर जागांची संख्या 390 आहे.
त्यामध्ये 390 जागा भरल्या जाणार आहेत. कॅन्डिडेट्स क्वालिफाय केले जाणारे 7,000 असतील. मार्क किती पाडायला पाहिजे, तर दोन्ही पेपरमध्ये म्हणून 205 पेक्षा जास्त. मग हा 205 आकडा कसा, तर आत्ताच 2021 ची जी काही मुख्य परीक्षा झाली आता डिसेंबरमध्ये, त्याला ओपन कॅटेगरी मधला शेवटचा विद्यार्थी होता, त्याला 203.50 मार्क पडले होते. आणि 3,214 कॅन्डिडेट पैकी जवळजवळ 50% ओपनचे कॅन्डिडेट असतातच. आता अलीकडे ती संख्या थोडी EWS मुळे 40% आलेलं आहे. मग 3,200 मधले जर 40% तुम्ही जर मानायला गेला तर साधारण 1,500 म्हणा तुम्ही की 1,200-1,300 विद्यार्थी हे 204 मार्क पेक्षा जास्त असलेले आहेत. त्यामुळं आताच्या या परीक्षेमध्ये हे 2,000 म्हणजे 1,500 विद्यार्थी तरी असणारच आहेत. आणि त्या 1,500 विद्यार्थ्यांच्या बरोबर तुम्हाला स्पर्धा करावीच लागणार आहे. आणि मग त्यांच्यापेक्षा जास्त मार्क पाडायचे असतील तर टार्गेट कितीचं पाहिजे, 205चं तरी टार्गेट आपण ठेवायलाच पाहिजे. कारण इथे जर बघितलं तर महाराष्ट्रात आता साधा याचा अर्थ काढता येतो की 204 पेक्षा जास्त मार्क पाडू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ओपन कॅटेगरीमध्ये, ओपन म्हणता येणार नाही की सगळ्या ह्याच्यातून मानायला गेलं तर ते 1,200 विद्यार्थी आहेत. आणि मग यावर्षी जर समजा मला उत्तीर्ण व्हायचं असेल, त्या 7,000 मध्ये यायचं असेल, तर थोडक्यात मला पहिल्या 1,500 मध्ये यायला पाहिजे. आणि पहिल्या 1,500 मध्ये यायचं झालं तर एक 205 मार्क माझ्यामध्ये पुरेसे आहेत. पण खालच्या 2 गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण आतापर्यंत पहिली परीक्षा 2013ला झाली आणि आता 2021 मध्ये झालेली ती 8वी परीक्षा होती. आणि आता 23 जानेवारीला होणारी ती 9वी परीक्षा आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा. मग ह्या 9व्या परीक्षेमध्ये मेरिट किती जाईल याचा अंदाज घेताना जर समजा तुम्ही तो रेंज जर काढला तर तो 125चा आणि 247. तर 2015 मध्ये जागांची संख्या कमी होती, 1340 कॅन्डिडेटनं त्यांनी पात्र ठरलं होतं मुख्य परीक्षेसाठी. आणि त्यामुळे ते मेरिट जे आहे ते 1,200 गेलं होतं. आणि त्यानंतर 247, अर्थात त्यावेळेचे पेपरची काठिण्य पातळी सुद्धा जास्त होती, त्यामुळे कदाचित असेल. पण हायएस्ट गेलेले मेरिट 247 आहे, लोएस्ट गेलेले मेरिट 125 आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा जो मिडल पॉइंट आहे तो 2019 म्हणजेच आता झालेल्या मुख्य परीक्षेच्या संदर्भात मानता येतो आपल्याला, आणि ते 197. त्यामुळं 200 जर बघायला गेला, त्याच्या खाली 200 जर मिड पॉइंट मांडला, त्याच्या खाली 75 मार्क आणि त्याच्यावरती 50 असं मेरिट गेलेलं आहे. त्यामुळं इथे जर तुम्ही बघायला गेला तर 2018 मध्ये 247 मेरिट गेलं. त्याचं कारण त्यावेळेला पदांची संख्या सुद्धा म्हणजे क्लासहून पदांची संख्या जास्त होती. आणि त्यावेळेला मग ऑलरेडी सेवेमध्ये नोकरीला असणारे वर्ग 2 किंवा PSI, STI किंवा ESO ह्या अराजपत्रित श्रेणी अ मधले बरेच उमेदवार त्यावेळेला बसले होते आणि मेरिट जास्त गेले. एनिवे, आता आपल्याला त्या 7,000 मध्ये आणि ओपन मधल्या साधारण 2,000 मध्ये माझा नंबर लागायचा असेल तर आपलं टार्गेट हॅज टू बी 205. मग आता हे 205 जर समजा मला टार्गेट गाठायचं असेल तर येणाऱ्या 20 दिवसात काय करायला पाहिजे. तर ऑलरेडी तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा अभ्यास झालेला आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. अनेक जणांची 3 जानेवारीच्या परीक्षेमध्ये अगदी 250 पेक्षा जास्त गुण पाडण्याची तयारी सुद्धा होती. पण जरा परीक्षा पुढे गेल्यानंतर काही जण थोडे नाउमेद झालेले आहेत. पण तसं होण्यात काही म्हणजे जरी नैसर्गिक असलं तरी तसा प्रकार होऊ देऊ नये, कारण देर इज ऑलवेज फॅक्टर ऑफ अनसर्टनिटी. पॅन्डेमिकमुळे आपल्याला ही अनिश्चिततेची सवय झालेलीच आहे. आणि मग अशा वेळेला थोडं नाउमेद न होता आपला परफॉर्मन्स कसा वाढेल या दृष्टिकोनातनं येणाऱ्या 20 दिवसामध्ये वेळेचं आणि तुमच्याकडे असलेल्या उत्साहाचं जर नियोजन व्यवस्थित केलं तर यू आर देअर फॉर द मेन एक्झामिनेशन. मग आता इथे जर बघायला गेला तर मला पाडायचे मार्क सांगितले 205. मग ते 205 मार्क पाडायचं असेल तर सगळ्यात मोठा वाटा पेपर 2 मधल्या कॉम्प्रिहेन्शनचा आहे. त्यामध्ये 10 उतारे असणार आहेत पेपर 2 मधले, 50 प्रश्न, प्रत्येकी 2.5 मार्क, 1,200 मार्क आहेत. सो हाऊ मच मार्क्स यू आर एबल टू गेट इन दॅट कॉम्प्रिहेन्शन, किंवा 10 उतार्यातल्या 50 प्रश्नांच्या पैकी किती प्रश्न तुम्ही अचूक सोडवता, त्याच्यावरती इट विल बी डिसाइडेड वेदर यू आर देअर इन द मेन एक्झामिनेशन ऑर नॉट. जनरल स्टडीज पेपर 1 इज नॉट गोइंग टू डिसाइड एनिथिंग. जनरल स्टडीज पेपर जो 1 आहे तो थोडा
यू कॅन कॉल इट एज अ सप्लिमेंटरी ऑर द कॉम्प्लिमेंटरी. इट इज नॉट गोइंग टू बी द डिसाइडेड. कारण जनरल स्टडीचा अभ्यास सगळे विद्यार्थी करतात. सगळ्या परीक्षांसाठी सगळा प्रत्येकजण त्याचा अभ्यास करत असतो. पण बऱ्याच वेळेला ह्या कॉम्प्रिहेन्शनला बऱ्याच उमेदवारांच्याकडनं कळत न कळत थोडं दुर्लक्ष झालेलं असतं. आणि अशा वेळेला त्या कॉम्प्रिहेन्शनची तयारी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रॅक्टिस 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 तेच करायचं असतं. त्यामुळं 2 तासाचा वेळ लावून जर समजा पेपर 2चे आतापर्यंत आलेले एमपीएससीचे पेपर किंवा जर तुम्ही बघितलं 2021 मध्ये आपल्या देशातल्या जवळजवळ 28 पैकी 21 आयोगांनी त्यांच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतलेल्या आहेत. त्यांच्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्यांचे पूर्व परीक्षेचे पेपर्स मिळतील. म्हणजे आता गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा 2021 मधली किंवा केपीएससीची असेल, केरळाची आहे किंवा मध्य प्रदेशचे चांगले पेपर आहेत, यूपीपीएससी आहे किंवा उत्तराखंडचे आहे, हरियाणाचा आहे. अगदी मी बघितलं अरुणाचल प्रदेशची जी काही पूर्व परीक्षा झाली तर त्यांच्या पेपरचा दर्जा सुद्धा आपल्या परीक्षे इतकाच आहे. वेस्ट बेंगालची परीक्षा आहे. आणि मग अशा सगळ्यांचे पेपर्स उपलब्ध आहेत त्यांच्या वेबसाईटवरती अलॉंग विथ आन्सर्स. अर्थात तुमच्याकडे सध्या तेवढा वेळ नसला तरी समजा तुमचं कोणी मित्र किंवा जवळचं कोणी असेल त्यांच्याकडनं ते पेपर्स डाउनलोड करून घेतले, प्रिंट आउट काढले आणि त्यांच्यानुसार सोडवले. सो दॅट ऑल्सो कॅन एनरिच युअर प्रॅक्टिस ॲज फार ॲज अ पेपर 2 दॅट कॉम्प्रिहेन्शन इज कन्सिडर्ड. आणि त्याच्यामुळे कॉम्प्रिहेन्शन मध्ये मॅक्झिमम आपल्याला 50 पैकी जर समजा 40 प्रश्न व्यवस्थित सोडवले तर 2.5 x 40 केलं की 100 मार्क तिथंच पडतात. आणि व्यवस्थित टार्गेट इज 205. मग राहिलं टार्गेट आपलं 105. म्हणजे निम्म तुमचे जे गुण आहेत मुख्य परीक्षेला पात्र ठरण्यासाठी यू हॅव टू अर्न देम फ्रॉम द कॉम्प्रिहेन्शन. आणि कॉम्प्रिहेन्शनसाठी कुठला अभ्यास करावा लागत नाही. कॉम्प्रिहेन्शन मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट तुमच्याकडं आता अभ्यास परीक्षेची तयारी करता त्याच्यामुळे तुमच्याकडे रिडिंग स्किल आलेले असणारच आहे. त्यामुळे रिडिंग स्किल बरोबरच त्याला व्हॉट वी कॉल एज अ रिडिंग बिटवीन द लाईन अँड रिडिंग बियॉन्ड द लाईन. म्हणजेच वाक्याचा अर्थ लावून त्या 2 वाक्यात मधनं काय मथितार्थ निघतो आणि त्या पॅराग्राफ मध्ये लेखकाला काय सांगायचं आहे हे थोडक्यात जर आपल्याला अंदाज घेता आला आणि ते सुद्धा यू हॅव टू डू इन 3 मिनिट्स. 3 ते 4 मिनिटांमध्ये जर ते करायला तुम्हाला जमलं आणि मग ते प्रॅक्टिस करूनच ते येणार आहे. त्यामुळे यू हॅव टू डेव्हलप दिस कॉम्प्रिहेंडिंग स्किल्स. आणि त्यामुळे जस्ट रिमेंबर दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे की अनेक जणांना इकडे चांगले किंवा सरासरी मार्क पडतात. बट नॉन सायन्स विद्यार्थी किंवा बऱ्याच वेळा सायन्स असून सुद्धा 12वी पर्यंत किंवा 10वी पर्यंत तिकडे लक्ष दिलेलं असतं, नंतर त्याचा संबंध नसतो. त्यामुळे सायन्सवरती अलीकड म्हणजे आतापर्यंत ज्या झालेल्या 8 परीक्षा इन्क्लुडिंग 2021 सगळीकडे जर बघायला गेला सरासरी 20 प्रश्न त्या सायन्सवरती आलेलेच आहेत. एन्व्हायरमेंटल वरचा त्यांनी भर थोडा कमी केलाय 5 ते 6, 7, 8 असेच वगैरे. पण विज्ञानावरती आलेले प्रश्न तर ते जर 20 मांडले तर तिथे 40 झाले. आणि अनेक जणांचे इथे फार चुकतं. आणि बऱ्याच वेळेला ते अगेन हिअर काय आहे की बऱ्याच वेळेला ते कोपऱ्यातले प्रश्न आलेले असतात. आणि मग अशा वेळेला तिथलं परफॉर्मन्स सुद्धा इज ऑलवेज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे जर तुम्ही इथं जर दिलेले जे अंडरलाईन केलेलं ब्लॅक मधलं जॉग्राफी कसं आहे हिस्ट्री, पॉलिटी, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर्स ह्या घटकामध्ये पडणारे मार्क उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सारखेच असतात. द डिफरन्स इज जॉग्राफी. काय झालं अलीकडच्या ह्याच्यात हिस्ट्रीमध्ये एक 15 प्रश्न जे असतात त्यातले काही प्रश्न असे कोपऱ्यातले असतात कुणालाच उत्तर येत नाही. तर साधारण ते इतिहासामध्ये सर्वसाधारण प्रत्येकाला एक 7-8 प्रश्नांची उत्तर आलेली असतात. पॉलिटीमध्ये द लेवल ऑफ द क्वेश्चन जर तुम्ही बघायला गेला तर चालू घडामोडीची एवढी सांगड घालून अगदी कोपऱ्यातले आणि अतिशय ज्याला आपण काय म्हणतो की इन्फॉर्मेटिव्ह ज्याला आपण म्हणतो तशी प्रश्नांची रचना केलेली असते पॉलिटीमधली. आणि त्याच्यामुळे तिथं सुद्धा मार्क पाडण्या म्हणजे सगळ्यांना सारखे म्हणजे व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यूज हिस्ट्री, पॉलिटी, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर्स याच्यामध्ये पडलेल्या मार्कामुळं आपली निवड मुख्य परीक्षेसाठी पूर्व परीक्षा उत्तीर्ण होताना ही तशी या मी आता जी नावं घेतलेल्या 4 विषयांचं योगदान जे आहे तर तेवढं सगळ्यांचं सारखं असतं. त्याच्यामुळे तेवढा फारसा फरक पडत नाही. पण तुम्ही जर समजा जॉग्राफीमध्ये तिथं गणितासारखी मार्क पडतात, अचूकता खूप असते. इकॉनॉमी मधल्या प्रश्नांची उत्तरं जी असतात ती अचूकता खूप असते. त्यानंतर जनरल सायन्स अगेन आय टोल्ड यू वेटेज जास्त असल्यामुळे तिथलं आपल्याला यू कांट निग्लेक्ट दॅट पार्ट. आणि कॉम्प्रिहेन्शन तर सांगितलंच तुम्हाला. आणि डिसिजन मेकिंग जे आहे तर ते आपल्या हातातले मार्क आहेत. आणि त्याच्यामुळे हे वरचे 30-90 धरले 38 आणि हे 12 धरले 40 130 आणि हे 125
असं धरलं तर या 125 आणि 130 या सगळ्यांची जर बेरीज केली तर 255 होते. या 255 मधनं जर समजा अॅक्युरेसी लेवल माझी जर म्हणजे उत्तर माझी चुकायची, अॅक्युरेसी लेवल चांगली 90% असेल आणि त्यातली माझी एरर पर्सेंट 10% जर असेल, तर त्या 255 मधनं 25 गेले समजा, तर इझिली यू आर एबल टू स्कोअर से अराउंड 220 आणि बाकीच्या याच्यामध्ये सरासरी मार्क पडले तर आपलं उत्तीर्ण होणं खूप सोपं होऊन जातं. त्यानंतर always I like to emphasize on these two sentences for each and every competitive examination, कारण इथे ज्यादा अभ्यास करून चालत नाही. अभ्यास जो सरासरी आहे त्याचा वापर करून प्रश्नाचं उत्तर काढण्याचं उमेदवाराला जमतं की नाही हे बघण्यासाठीच हे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपले जे 180 प्रश्न असतील म्हणजे 50 उतार्यावरचे, त्यानंतर 5 डिसिजन मेकिंग आणि उरलेले 25 जे बुद्धिमापन, त्याच्यानंतर अंकगणित किंवा बेसिक न्यूमरसी किंवा लॉजिकल रिझनिंग, ह्या सगळ्यांची रचना जनरल स्टडीज 1 मधल्या 7 टॉपिक मधल्या प्रश्नासहित इज बेस्ड ऑन दिस टू पर्टिक्युलर सेंटेन्सेस आणि त्याच्यामध्ये एबल टू आन्सर विदाउट एनी स्पेशलाइज स्टडी दॅट यू हॅव टू रिमेंबर. त्यामुळे द क्वेश्चन्स आस्क्ड इन अ सायन्स, मग एखादा जर समजा आता पॅन्डेमिक किंवा कोविडवरचा प्रश्न असेल तर तो डॉक्टरलाच त्याचं उत्तर येईल असं नसतो. सर्वसाधारण उमेदवाराला अगदी जो अधिकारी हो म्हणून काम करायला योग्य आहे, अर्थात अधिकारी व्हायचं असेल तर अष्टावधानी असावं लागतं. अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचं सूक्ष्म अवलोकन करून त्याचं विश्लेषण करण्याची क्षमता त्याच्याकडे असणं अपेक्षित असल्यामुळं कुठलाही स्पेशलाइज स्टडी न करता तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं काढायला येणं अपेक्षित असतं. त्यामुळे तिथं कोपऱ्यातलं काही विचारत नाही. आणि वाय दिस टाइप ऑफ द क्वेश्चन्स आर आस्क्ड, इंटेन्शन इज टू टेस्ट कॅन्डिडेट जनरल अवेअरनेस ऑफ व्हरायटी ऑफ द सब्जेक्ट. त्यामुळे जे दिलेले 7 टॉपिक पेपर 1 मधले आणि पेपर 2 मधले 7 घटक असे जे 14 घटक आहेत, तर त्यावरती विचारलेल्या प्रश्नांचा उद्देश हा उमेदवाराची जागरूकता तपासणं एवढाच मर्यादित असतो आणि त्याची ज्ञानाची जी पातळी आहे ती एखाद्या स्पेशलाइज्ड म्हणजे एक्सपर्ट सारखी असायला पाहिजे असं अजिबात अपेक्षित असत नाही. मग तो इतिहासावरचा प्रश्न असू दे, भूगोलवरचा असू दे किंवा अगदी कॉम्प्रिहेन्शन मधले जे काही रसग्रहण ज्याला आपण म्हणतो असं अवघड केलं जातं असं अजिबात नसतं. आणि उमेदवाराकडनं काय अपेक्षा आहेत? स्टडी द लेटेस्ट अँड रिसेंट डेव्हलपमेंट्स अँड हॅपनिंग्स पर्टेनिंग टू द टॉपिक्स अँड सब टॉपिक्स मेन्शन्ड इन द सिलेबस. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला ते दिलेलं आहे. मग आता आपल्याला 20 दिवस आहेत. त्या 20 दिवसांमध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आपल्या स्टडी सर्कलच्या कोर्स मटेरियलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. सो यू कॅन टेक द हेल्प ऑफ दॅट. आपली स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, तर नेहमीप्रमाणे जर बघितलं या 15 दिवसामध्ये किंवा 20 दिवस जे मिळतात तर त्यात चर्चा किंवा तयारी करत असताना स्पर्धा मधला म्हणजे बाकीची लोक काय करतात याच्याकडे जास्त लक्ष न देता स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवून जर समजा आपण लक्ष दिलं तर आपल्याला फायदा होऊ शकतो. येणाऱ्या 20 दिवसामध्ये रोज किमान 10 तास तरी अभ्यास करायलाच पाहिजे. आता 16 तास, कारण आता शेवटचे दिवस असल्यामुळं ते 10 तास अभ्यास आणि वरलेले 6 तास जे आहेत त्यातले 2-2 तास पेपर सोडवायला, त्यानंतर 1 तास त्या पेपरचं कॅलिब्रेशन करायला, असे 2 पेपरसाठी 6 तास. शक्यतो पेपर सोडवायची प्रॅक्टिस येणाऱ्या 15 ते 20 दिवसात करताना ते 11 वाजता राज्यसेवा पेपर 1 मिळतो हातात आणि नंतर दुपारचा काहीतरी तो 2 वाजता. तर अशा पद्धतीने 2 ते 4 आणि 11 ते 1 या दरम्यानच्या काळातच ते पेपर सोडवायचं प्रॅक्टिस करावं. आणि हे करत असताना एम्फॅसिस ऑन द स्किल डेव्हलपमेंट, आन्सरिंग करण्यासाठी नवीन आतापर्यंत आता कुठलेही नवीन सोर्स वापरायचा नाही. जो आतापर्यंत तुम्ही जी तयारी केलेली आहे त्याच्यावरतीच भर द्यायला पाहिजे. आणि कॉम्प्रिहेन्शनच्या संदर्भात सांगितलं यू हॅव टू प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. तर येणारे 20 दिवस तुम्ही जर समजा एमपीएससीने आतापर्यंत घेतलेले 7 पेपर ते सोडवलं किंवा तुम्ही काही टेस्ट सिरीज लावल्या असतील, स्टडी सर्कलचे आमचे 20 पेपर सध्या उपलब्ध आहेत, तर ते जरी सोडवले, त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे 21 आयोगाने दिलेले ते जनरल स्टडीज 1 आणि जनरल स्टडीज 2 चे पेपर सोडवले, किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे 2021 मध्ये एमपीएससीनं 8 परीक्षा घेतल्या. मग त्यातली आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा 1-2 आहेच. त्यानंतर त्यांनी ग्रुप बी ची परीक्षा घेतली होती. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पूर्व परीक्षेतले 40 प्रश्न हे आपल्याशी संबंधित आहेत. मराठी इंग्रजी सोडून द्या, पण इंजिनिअरिंग वरचे जे काही जनरल इंजिनिअरिंग वरचे जे प्रश्न आले आहेत त्यातले बरेच प्रश्न इकडे सायन्स वरती विचारले जाऊ शकतात. एएमआय ची मुख्य परीक्षा झाली, त्यात 180 प्रश्न आहेत. त्या 180 प्रश्नातले मी बघितले 30 प्रश्न विज्ञानासाठी आपल्याकडे विचारले जाऊ शकतात, ते घ्यायचे. किंवा आता 700 प्रश्नांची राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली,
मग ते त्यातले 100 सोडून द्या मराठी इंग्रजी. उलट ते मराठी इंग्रजीमध्ये जर बघायला मराठीचा एक उतार आहे, इंग्रजीचा एक उतार आहे, कॉम्प्रिहेन्शनचं प्रॅक्टिस त्यातनं खूप चांगलं होतं. आणि उरलेले जे 600 प्रश्न आहेत त्या 600 प्रश्नांचा आधार फक्त चालू घडामोडीचं जे काही आपल्याकडे 15 प्रश्न येणार तर त्याच्याशी सांगड घालायला त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे ते आपण तयारी करायला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं एएमसी वॉर्ड ऑफिसरची परीक्षा झाली त्यात 100 प्रश्न जे विचारले गेले होते त्यातल्या बऱ्याच प्रश्नांची सांगड तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातल्या पहिल्या पेपरची घालता येते. सामान्य ज्ञान पेपर 1 मध्ये बऱ्याच याच्या आणि विशेषतः आपल्याकडे सामाजिक आणि आर्थिक विकास किंवा ते पॉलिटीचा जो भाग आहे तर त्यातले बरेच प्रश्न तिकडले इकडे येऊ शकतात. आणि सो यू शुड स्टडी दॅट पर्टिक्युलर पेपर ऑल्सो. तर असे हे 8 परीक्षा 2021 मध्ये झाल्या. त्यामध्ये आता आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची संख्या ही जवळजवळ 1400 पेक्षा जास्त आहे. मग ते 1400 प्रश्न एमपीएससीचे 2021 मधले आहेतच. आणि त्या 1400 प्रश्नांचा वापर आता ते जुने आहेत, आता परीक्षेत येणार नाहीत म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण त्याचे जसे तसं जरी आलं नाही तर त्याच्याशी संबंधित मिळत्या जुळत्या चालू घडामोडी ह्या आपल्या 15 प्रश्न जे असणार आहेत 30 मार्काला ते येऊ शकतात आणि त्यामुळे आपण तिकडे जरा भर द्यायला पाहिजे. आता हे करत असताना तुम्हाला काय आहे 20 दिवसामध्ये तुमची मानसिकता खूप चांगली असली पाहिजे. आणि मानसिकता जर चांगली राखायची झाली तर यू नीड टू डेव्हलप दॅट युफोरिया. यू नीड टू गेट सेल्फ मोटिवेटेड. आणि मग सेल्फ मोटिवेटेड करायचं झालं तर मग काही गृहीतकावरती तुमची श्रद्धा असायला पाहिजे. यू हॅव टू बिलीव्ह इन युअर सेल्फ. जसं मग सांगितलं त्याच्यानुसार तर आपण एक मानून घ्यायचं की आय हॅड प्रिपेअर्ड वेल अँड इज इक्विप्ड विथ ऑप्टिमल डेटा टू फाइंड ॲटलिस्ट 90+ आन्सर्स ऑफ द जनरल स्टडीज क्वेश्चन पेपर 1. तर पेपर 1 मधल्या 100 पैकी 90 प्रश्नांची उत्तरं ही OMR सीट वरती लिहिली गेलीच पाहिजेत. त्याच्यापेक्षा कमी करायचं नाही. अनेक जणांना त्या निगेटिव्ह मार्किंगमुळे वाटतं की कमी उत्तर येत नाही आणि मग उगीच ते लिहिलं चुकलं तर निगेटिव्ह जाईल. तर तसं काही होत नाही. तुम्ही जेवढे जास्त पेपर सोडवाल तर तेवढं तुम्हाला त्याचा याच्यासाठी फायदा होऊ शकतो. अँड सो दॅट इज वाय यू हॅव टू कीप इन दॅट माइंड. तो एक महत्वाचा भाग. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा की आय हॅड इनफ प्रॅक्टिस ऑफ सॉल्विंग 100 क्वेश्चन्स इन 100 मिनिट्स. आता आपल्याला एक पेपर सोडवायला 120 मिनिटं आहेत. आता तुम्ही जर समजा सबऑर्डिनेट पूर्व परीक्षा घेतली तर ती 100 मिनिटं ते 100 प्रश्न आपल्याला एका तासात सोडवायचे आहेत. इथं आपल्याला डबल वेळ मिळतोय आणि यातल्या प्रश्नांची संख्या लेंदी असते किंवा काठिण्यपाती जास्त असते नो डाऊट. पण अशा वेळेला त्या 2 तास आहेत म्हणून 120 मिनिटातच ते सोडवायचं प्रॅक्टिस नको. प्रॅक्टिस करताना 100 प्रश्न 100 मिनिटात, एका मिनिटाला एक प्रश्न असल्या स्ट्रॅटेजी असायलाच पाहिजे. आणि तिकडे 80 प्रश्न सुद्धा 100 मिनिटात सोडवता येतात. याच्यामध्ये पेपर 2 मध्ये सुद्धा तसं करता येऊ शकतं. त्यानंतर ह्या सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे करत असताना बघा इकडे ते 100 क्वेश्चन्स 60 मिनिटांमध्ये सोडवायची मला सवय लागली पाहिजे. आणि जर तसं केलं तर त्या प्रॅक्टिस मधनं ही स्लाइड तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध असेल. सो यू कॅन रीड अँड देन आपण पुढच्या ह्याच्यात जाऊ. बऱ्याच जणांचं काय होतं की प्रॅक्टिस करताना खूप चांगला स्कोर येतो. पण आता ही आपली परीक्षा होणार आहे 23 मार्चला. त्या 23 मार्चच्या 4 तासात तुम्ही काय करतात ते फार महत्वाचं आहे. अनेक जणांचं ते होत नाही. म्हणजे प्रॅक्टिसमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स असतो पण ऐन त्या परीक्षेच्या दिवशी देयर इज सम प्रॉब्लेम येतो आणि मग तो टाळला गेला पाहिजे. त्याला आपण सिम्युलेशन म्हणतो ती प्रक्रिया. तर सिम्युलेशन म्हणजे काय? नॉट विथ द मॉक टेस्ट. तर आपण सिम्युलेशनचा अर्थ असा की त्या इकोसिस्टीम मध्ये स्पर्धा परीक्षेच्या म्हणजे पेपर सोडवायच्या इकोसिस्टीम मध्ये जायला आपलं जमलं पाहिजे. आता इकोसिस्टीम मध्ये जायचं म्हणजे काय करायचं तर तर इकोसिस्टीम मध्ये जायचा याचा अर्थ काय करायचा आहे की आपल्याला त्या 2 तासामध्ये ते पेपर सोडवता असताना जी मानसिकता आहे आपली ती खूप चांगली असली पाहिजे. आता ती चांगली मानसिकता म्हणजे काय तर इथं दाखवल्याप्रमाणे टार्गेट आपली जी आहे तर ती दोन्ही पेपर मध्ये मिळून GS 1 मधले 90 प्रश्न OMR सीट वरती उत्तर. आता जादा लिहिलं तर काही अडचण नाही. पण बऱ्याच वेळेला असं होतं की
असे काही प्रश्न असतात, जवळजवळ 10% प्रश्न दोन्ही पेपरमधले असे असतातच, की ज्याची उत्तरं कितीही अभ्यास केला असला तरी येतीलच अशी गॅरंटी नसते. आणि त्याच्यामुळं ती जादा रिस्क घेऊन सुद्धा चालत नाही. त्यामुळे टार्गेटच आपण ठरवायचं, की इकडे पेपर 1ला 90, पेपर 2ला 70 प्रश्नांची उत्तरं OMR शीटवरती नमूद केली जाणार वेळेमध्ये. आणि इथे दाखवल्याप्रमाणे प्रॅक्टिस करताना 100 प्रश्न पेपर 1चे 100 मिनिटामध्ये आणि पेपर 2चे 80 प्रश्न 100 मिनिटामध्ये करायलाच पाहिजेत. आणि ते करत असताना डिसिजन मेकिंगवरच्या प्रश्नांची उत्तरं काढायला बरेच उमेदवार जास्त वेळ देतात. तर माझं मत आहे, की ते मत आहे, की त्याच्यात 5-6 मिनिटं म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलं. बऱ्याच वेळेला काय होतं, त्याची जेवढी तुम्ही जास्त चिकित्सा कराल, तेवढं ते कन्फ्युजन होत राहतं आणि त्याच्यामुळे मग आपल्याला जिथं 2.5 मार्क पडणार, त्याच्याऐवजी 1 किंवा 1.5 मार्क पडू शकतो. त्यामुळे डिसिजन मेकिंग आता पेपर दुसरा हातात आला, की पहिल्यांदा डिसिजन मेकिंगसाठी त्याचे 5 ते 6 मिनिटं देऊन ते प्रश्न हाताचे वेगळे करायचे, त्याची उत्तरं OMR करायची आणि देन यू कॅन गो टू द पॅसेजेस. आणि मग पॅसेज संपले, की मग ते 25 प्रश्न जे आहेत त्याच्याकडे तुम्ही जाऊ शकता. आणि मग हे 100 मिनिटांमधलं जर प्रॅक्टिस केलं, तर 100 मिनिटात ही सगळी प्रक्रिया झाली तर 20 मिनिटं उरतात. आणि मग उरलेल्या 20 मिनिटांमध्ये मग आणखी काही तुमचं राहिलेलं असेल तर त्या ह्याच्याबद्दलचं तुम्हाला तिकडे वेळ देता येतो. तर दोन्ही पेपरमध्ये असा प्रकार आणि प्रॅक्टिसमध्ये केला पाहिजे. आता हे करत असताना यू हॅव टू यूज व्हेरियस स्किल्स टू चूज द ॲक्युरेट आन्सर. प्रश्नाचं उत्तर फक्त अभ्यासाने निघत नाही. प्रश्नाचं उत्तर काढताना अभ्यासापेक्षा सुद्धा, आता इथं अभ्यास म्हणजे यू कॅन कन्सिडर द इन्फॉर्मेशन, डेटा, नॉलेज, स्मरणशक्ती, इंटेलिजन्स, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही त्या अभ्यासामध्ये आणू शकता. पण याच्यापेक्षा वेगळं कौशल्य, ज्या व्हॉट एव्हर वी कॉल द स्किल, ते असायलाच पाहिजेत. आणि मग अशी कुठली साधनं आहेत, की ज्याच्या सहाय्यानं अभ्यास सरासरी असताना सुद्धा आपण ते 160 पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं अचूक काढू शकतो, ते आपण बघूया. आणि मग ते करत असताना एका बाजूला ह्या साधनांचा वापर करत असताना दुसऱ्या याला यू हॅव टू अवॉइड ऑल द रिझन्स टू मार्क रॉंग आन्सर्स. घाईघाईमध्ये आपल्याला वाटते उत्तर हे, आणि मग लिहिताना मात्र आपण दुसऱ्याच पर्यायावरती ते OMR वरती आपण ते गिरवून आलेलो असतो. आणि दुसरी गोष्ट आहे, की मॅनेजिंग स्ट्रेस इन एक्झाम हॉल. प्रॅक्टिस करताना आपल्याला स्ट्रेस नसतं, पण ज्या वेळेला एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर का कुणास ठाऊक अनेक जणांना ते टेन्शन येतं. सो यू हॅव टू लर्न टू दॅट ऑल्सो. आणि मग ते टेन्शन येऊ नये झालं तर काही बाकीच्या लॉजिस्टिकच्या बाबी ज्या आहेत तर त्या बघायला पाहिजेत. मग तुम्ही बऱ्याच वेळेला काय होतं, की एक्झाम हॉलमध्ये गेलेला असाल तर तिथे बऱ्याच वेळेला ते डेस्क किंवा जे बेंचेस असतात ते चांगले असत नाहीत. त्यामुळे आपलं एखादं लेटर पॅड घेऊन जायला पाहिजे, म्हणजे रायटिंग पॅड घेऊन जायला पाहिजे. मग त्याच्यावरती ठेवून तुम्हाला ते गिरवायला सोपं जातं. सो समथिंग लाईक दॅट. किंवा तुमच्याकडे जे पेन असेल तर दॅट हॅज टू बी द वर्किंग. हा सगळा जो काही भाग आहे त्या बारीक सारीक गोष्टीकडे थोडं आपण भर द्यायला पाहिजे. त्यानंतर परफॉर्मन्स कॅलिब्रेशन, हे जे काही 20 दिवस तुम्हाला मिळालेले आहेत तर त्या ह्याच्यामध्ये जुने पेपर, काही नवीन पेपर आणि इतर आयोगांचे पेपर, फॉर एक्झाम्पल युपीएससीने सुद्धा ही परीक्षा आतापर्यंत 10 वेळा घेतलेली आहे. आणि मग ते 10 वेळा जर युपीएससीची जी परीक्षा झाली त्यांचे जे 10 पेपर, 10 गुणिले 2 केलं की 20 पेपर आहेत, ते जरी समजा मी सोडवले तरी सुद्धा माझं ते प्रॅक्टिस होणार आहे. सो तो प्रॅक्टिसिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपले आयोगाचे आतापर्यंतचे 8, युपीएससीचे 11 आहेत, 10चे 11 आहेत, 11 आणि 8 19. इतर आयोगांचे सांगितल्याप्रमाणे नुसते 2021 मध्ये, म्हणजे आता तुम्ही केपीएससीचे जर बघितले तर त्यांचे जवळजवळ 8 पेपर त्यांच्या वेबसाईटवरती उत्तरसहित दिलेत. जीपीएससीचे जवळजवळ 8 पेपर आहेत. असं जर काढला तर ते नंबर गोज मोर दॅन 50. म्हणजे तुम्हाला त्या 20 दिवसापेक्षा जास्त वेळ लागेल एवढे ते पेपर्स आहेत. पण आता काही तुम्ही जेन्युइनली उपयुक्त ठरू शकतील असेच पेपर सोडवायचा प्रयत्न करा. आणि मग ते सोडवताना की यू हॅव टू सी दॅट, की जनरल स्टडीज पेपर 1 किंवा पेपर 2 मधल्या प्रश्नांची उत्तरं काढताना तुमचा अभ्यास हा 40%च उपयोगी ठरतो. काही जणांच्या बाबतीत ते 50% जाऊ शकेल. पण जर कोणी म्हणाला, की मी अभ्यास करून 70% प्रश्नांची उत्तरं काढली, तर युज्युअली आय डोंट बिलीव्ह इन दॅट. कारण अभ्यासापेक्षा ह्या पाठीपुढच्या ज्या गोष्टी आहेत ना, प्रिव्हियस नॉलेज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण अभ्यासक्रमावर आधारित येणाऱ्या प्रश्नांची जर स्वरूप आणि पद्धती जर बघितली, सो अनेक वेळेला वी डोंट नो वाय दिस क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड. म्हणजे आता ती एएनसीची जी परीक्षा झाली तर त्यात विचारलेल्या प्रश्नांच्या बाबत अपेक्षा वेगळ्या होत्या आणि आलं वेगळ्या पद्धतीनं. मग अशा वेळेला मी वाचलेल्या माहितीवरतीच प्रश्न यायला पाहिजे.
अशी जर आपली समजूत असेल आणि पेपर हॉलमध्ये गेल्यानंतर ते वेगळंच झालं तर वी गेट डिस्ट्रॅक्टेड, वी गेट स्ट्रेस्ड. आणि मग ते जर टाळायचं असेल तर आपलं बऱ्याच वेळेला पूर्वज्ञान, प्रिव्हियस नॉलेज कधी ना कधी कुठेतरी वाचलेलं असतं, बघितलेलं असतं, ऐकलेलं असतं. म्हणजे इथं दृश्य आणि श्रवण ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे उघड्या डोळ्यांनी जर समजा समाजात घडणाऱ्या घटनांचं अवलोकन करण्याची जर वृत्ती आपल्याकडे असेल तर ती चिकित्सक पद्धती म्हणा किंवा तशा प्रकारचा अप्रोच आपल्याकडे विकसित होतो आणि सरासरी माहिती असून सुद्धा सांगड घालून अचूक उत्तर काढायला आपल्याला जमून जातं. एलिमिनेशनचा वापर करायला पाहिजे, लॉजिक आणि कॅल्क्युलेटर रिस्क घ्यायला पाहिजे, इंट्युशन, विशेषतः मगाशी जे सांगितलं डिसिजन मेकिंग मध्ये तुम्ही एकदा तो पॅराग्राफ वाचला डिसिजन मेकिंगचा आणि त्यातलं पहिलं सोल्युशन तुम्ही पर्यायाला जायच्या अगोदर तुमच्या मनात जे येतं आणि त्याच्यानंतर तुम्ही पर्याय वाचायला लागला त्यातलं जे सिम्युलेट जाणार म्हणजे त्यासारखं दिसणारं जे उत्तर असेल किंवा पहिल्यांदा तुम्हाला जे उत्तर वाटतं तेच बहुतांशी 90% ते योग्य असतं. त्यामुळे इंट्युशन इज प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. सो हे 5 घटक आहेत त्याच्यापैकी अभ्यास धरून चाला 40 ते 50%, प्रिव्हियस नॉलेज 15 ते 20%, एलिमिनेशन 10 ते 15%, लॉजिकल आणि कॅल्क्युलेटर रिस्क 5 ते 10% आणि इंट्युशन सुद्धा 5 ते 10%. तर अशा ह्या सगळ्या हे आता आधी 2, 3, 4, 5 हे जे घटक आहेत दीज आर द रिसोर्सेस. आणि हे रिसोर्सेस जे आहेत ते आपल्याकडं आपण विद्यार्थी आहोत, स्पर्धा परीक्षा देतोय, काही जण तुमच्यापैकी अधिकारी म्हणून काम करत असतील आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं आपल्याला जे काही संचयित झालेली जी कौशल्य आहेत तर त्यांचा वापर करायला शिकलं पाहिजे. आणि टाळणाऱ्या गोष्टी ह्या महत्वाच्या. आता लॅक ऑफ स्टडी. तर आता समजा मी प्रॅक्टिस करताना मी पेपर एक सोडवला आणि त्यातली माझी 60 बरोबर आली, 40 चुकली. आणि त्या 40 मधली जर समजा 30 उत्तरं मी अभ्यास न केल्यामुळे आली नाहीत, तर मी चांगला विद्यार्थी म्हणायचा. कारण अभ्यास न केल्यामुळे परीक्षेची उत्तरं चुकली हे कधी वाईट असत नाही. कारण अनेकदा काय होतं अभ्यासक्रम त्रुटक दिलेला असतो. विचारलेल्या प्रश्नांची व्याप्ती आणि एकंदरीत दे माइट हॅव सम अदर इंटेन्शन आणि त्यांनी ती तशी रचना केलेली असते. आणि मग अशा वेळेला आपल्याला त्याची उत्तर येत नाहीत. सो नॉट बॅड. पण मला अभ्यास केलाय, माहिती आहे आणि मग सिली मिस्टेक्स असतील, कॉम्प्रिहेंडनची समस्या आहे, ओव्हरलुक केलं, ओव्हर कॉन्फिडन्स वापरला किंवा ओव्हर रिस्क घेतली, तर त्याच्यातनं माझी जर समजा त्या 40 उत्तरापैकी समजा माझी 30 चुकली असतील, तर आय एम अ व्हेरी बॅड पर्सन. तर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना 2, 3, 4, 5 ही जी रिझन्स आहेत ती टाळलीच पाहिजेत. ती जेवढी तुम्ही टाळाल आता जर बघा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल अलीकडच्या काळामध्ये सस्टेनेबिलिटीवरती जास्त भर दिला जातो. साधन किंवा जी साधन संपत्ती किंवा रिसोर्सेस ज्याला म्हणतो त्याची सस्टेनेबिलिटी. मग त्यात बचत महत्वाची आहे. त्याच्यामुळं बचत हाच एक निर्मितीचा स्रोत मानला जातो. तसं चुका न करणं हा मार्क मिळवण्याचं एक महत्वाचं साधन आहे. हे मानलं पाहिजे. आणि सो ह्या चुका टाळायच्या म्हणजे 2, 3, 4, 5 ह्या चुका जर टाळल्या आणि वरती 2, 3, 4, 5 चा जर आधार घेतला, सो यू कॅन मिनिमाइज युअर मिस्टेक अँड यू कॅन इम्प्रूव्ह युअर स्कोर. बऱ्याच वेळेला अभ्यासापेक्षा ह्या ज्या आता सांगितलेल्या 8 बाबी ज्या आहेत, कारण अभ्यास झाल्यानंतर तुमची उत्तरं येणारच आणि अभ्यास झाल्यानंतर तुम्ही उत्तरं चुकणार नाहीच असं आपण गृहीत मानूया. पण वरची 4 मुद्दे जर समजा त्याचा आधार घेतला आणि 4 मुद्दे जर टाळले सो दॅट आणि बऱ्याच वेळेला एक्साइटमेंट मध्ये असतो आणि बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या ह्याच्यातून आपण चुका होऊ शकतात. तर ते टाळण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे अँड सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर अगेन दिस इज वन ऑफ द स्लाइड विच विल गिव्ह द आता जी आपण चर्चा केली तर त्याच्या ह्याच्यातनंच तुम्हाला यातनं OMR वरती मार्क करत असताना कुठली दक्षता घ्यायला पाहिजे तर ते इथं दाखवलेलं आहे. आणि तिथे दाखवत असताना इथे महत्वाचं असं आहे की डू अंडरस्टँड क्वेश्चन फुल्ली अँड करेक्टली बिफोर कन्फर्मिंग आन्सर. बऱ्याच जणांचं हितच गोंधळ होतो. तर ते प्रश्न नीट वाचतच नाहीत, अर्धवट वाचलेला असतो किंवा पर्याय सगळे वाचत नाहीत, पर्याय लक्षात घेतला जातो आणि त्याच्यामुळे उत्तर बऱ्याच वेळेला पहिल्या वाचलेल्या पर्यायापेक्षा दुसरं, तिसरं, चौथं उत्तर अतिशय चांगलं असतं आणि मग नेमकं आयोगानं तेच दिलेलं असतं आणि आपण चूक केलेली असते. ते टाळण्यासाठी हे अर्धवटपणा किंवा जे बऱ्याच वेळेला म्हटलं जातं मराठीत अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं. तर ते बऱ्याच वेळेला ह्या परीक्षेतली उत्तरं काढताना आपण टाळलं पाहिजे. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस हे सातत्यानं प्रॅक्टिस करताना लक्षात ठेवायचं.
त्यानंतर टू डेव्हलप अ बेसिक फ्रेमवर्क ऑफ द आन्सर व्हाईल रिडिंग द क्वेश्चन. मग आता व्हॉट इज दॅट बेसिक फ्रेमवर्क? तर आपल्याकडे जे सीसॅट हा जो काही परीक्षा घेतली जाते, तर त्या परीक्षेच्या पाठीमाग काय उद्देश आहे त्याच्याबद्दल एस के खन्ना आयोगानं बरेच कारण मीमांसा केलेली आहे. युपीएससीच्या वेबसाईटवरती ते उपलब्ध आहे. आणि जर तुम्ही बघायला गेला तर त्यात त्यांनी उमेदवाराकडनं आम्हाला काय अपेक्षित आहे हे लक्षात घेऊन उतारे किंवा प्रश्नांची रचना कशी केली जाते आणि मग ती बेसिक मेंटल फ्रेमवर्क विद्यार्थ्याचं कसं पाहिजे ते दिलेलं आहे. आपण पुढच्या काही स्लाइडमध्ये ते बघणार आहोत. सो डू डेव्हलप अ बेसिक मेंटल फ्रेमवर्क ऑफ द आन्सर व्हाईल रिडिंग द क्वेश्चन. म्हणजे आता ही परीक्षा अधिकारी होण्यासाठीची आहे आणि उद्देश काय त्याच्यात तर बघा की रॅशनलिझम, कुठलीही गोष्ट इमॅजिनेशन पेक्षा वस्तुस्थितीवरती आधारित असली पाहिजे. त्यामुळं मला वाटतंय म्हणून किंवा मी कुठेतरी चुकीचं वाचलं म्हणून हे उत्तर बरोबर आहे असं बऱ्याच वेळेला होत नाही. तर रॅशनलिझम, बुद्धिवाद ज्याला आपण म्हणतो तो महत्वाचा आहे. अधिकाऱ्याकडे एम्पॅथी असावी लागते. त्यामुळे उतार्यावरती जे काही प्रश्न विचारले जातात, जरी उत्तरं तुम्हाला त्यातल्याच माहितीवरती काढायची असली तरी त्या उतार्यातल्या माहितीचा एम्पॅथेटिकली वापर करण्याचं कौशल्य किंवा वृत्ती आपल्याकडे असायला पाहिजे. सो बेसिक मेंटल फ्रेमवर्क इज रिलेटेड टू दॅट. आणि त्याच्यामुळे उत्तरं काढत असताना तुमचं जे कॉम्प्रिहेन्शन किंवा कॉम्प्रिहेंडिंग कॅपॅबिलिटी ज्याला आपण म्हणतो, मराठीमध्ये त्याला आकलन क्षमता म्हणायची, तर ती विकसित करणं फार महत्वाचं आहे. सो डोंट वेट फॉर द आन्सर टू कम टू यू, इन्स्टेड फोर्स ऑफ इट. मग असे ते डिसिजन मेकिंग मध्ये सांगितलं की मी वाचायला लागलो तर मला लक्षात येतं की काय विचारला जाणार आहे प्रश्न आणि उत्तर काय असणार आहे. आणि मग अशा वेळेला माझं उत्तर काय आहे ते मनात येत असताना तेच उत्तर त्या पर्यायात कुठं दिसतं का बघितलं आणि ते दिसलं, पहिल्यांदा दिसलं की त्यालाच आपण उत्तर देणार. सो डोंट ओव्हरस्ट्रेच द इमॅजिनेशन. तर हे एक फार महत्वाची चूक होते आपली. तर इमॅजिन जास्त करू नये, रियालिटीवरती जास्त भर द्यायला पाहिजे. मग आता ह्या काही गोष्टी परत आहेत. तर आता पेपर 2 जो आहे, मगाशी सांगितलं तुम्हाला की त्यातले असे 125 मार्क जे आहेत तर ते कॉम्प्रिहेन्शन मधल्या 50 प्रश्न 10 उतार्यावरचे. अँड दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यामुळं इथे जर बघायला गेला तर दिस पेपर इज डिझाईन टू टेस्ट द प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स अँड कमांड ओव्हर लँग्वेज. त्यामुळे भाषिक क्षमता पाहिजेच, कौशल्य बघितलं जाणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला समस्या सोडवायला येते की नाही. म्हणजे उतार्यावरचे प्रश्न म्हणजे समस्याच असते. डिसिजन मेकिंग म्हणजे ते निर्णय क्षमताच आहे. आणि उरलेले 25 प्रश्न जे आहेत तर ते साधारण वाकडे तिकडे विचारून तुम्हाला गोंधळात टाकलं जातं. तुम्ही गोंधळता किती आणि चुका किती करता. तो जे 25 प्रश्न ह्यातले 80 पैकी जे आहेत म्हणजे मेंटल ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग आणि तो बेसिक न्यूमरसीचा हा बऱ्याच वेळेला उमेदवाराला गोंधळात टाकून त्याचा वेळ 2 तासापैकी त्यांनी वेळ जास्तीत जास्त इकडे दिला पाहिजे. या पद्धतीनेच ते रचना केलेली असते आणि त्यामुळे त्या ट्रॅपमध्ये आपण आलं नसलं पाहिजे. सो यू नीड टू डू द प्रॉपर डिव्हिजन ऑफ टाइम ॲज वेल ॲज एनर्जी ऑर द लेबर व्हाईल सॉल्विंग द पेपर 2. आणि मग त्याच्यानुसार मगाशी मला जे वाटलं ते सांगितलं, त्यानुसार 5 ते 6 हातात पेपर आला की सगळे शेवटचं ते 76 आणि 80 प्रश्न जे कुठलीही तुमच्याकडे सिरीज असू दे, 76 ते 80 प्रश्न हे डिसिजन मेकिंग वरती असतातच. सरळ तिकडे जायचं, वाचायचं, इंट्युशनच्या ह्याच्यातनं काय उत्तर येते ते टिक मार्क करून ठेवायचं. नंतर तुम्ही OMR वरती केलं तर चालेल, पण पहिल्यांदा तिथे ते करून ठेवायचं. नंतर गो थ्रू द पॅसेजेस, देन लास्टली गो टू दोज 25 क्वेश्चन्स. आणि मग टाइम कसा असायला पाहिजे, 5 मिनिट 60 मिनिटं आणि उरलेले आता 5 आणि 60 गेले की 65 झाली, उरतात तुमच्याकडे 55. त्या 55 मधली जर समजा 30 किंवा अगदी 35 मिनिटं तरी त्या 25 गणित किंवा बुद्धिमापन आणि तर्कक्षमतेला दिली तर मोर दॅन इनफ. So you can easily score more than 130 marks in paper 2 and everybody has to believe that. आपण मगाच्या assumptions मध्ये ते बघितलेलं आहे. आणि इट इज अ टफ टू स्कोर 100+ मार्क इन पेपर 1. आणि मगाशी सांगितलं की पेपर 1 बऱ्याच वेळेला पेपर 1 मध्ये जास्त मार्क पडले म्हणून कोणी पूर्व परीक्षेला सिलेक्ट झाला म्हणजे पास झाला असं फार रेअर होतं. पण पेपर 2 मध्ये चांगले मार्क पडले, पेपर 1 मधला परफॉर्मन्स सरासरी होता, बट दॅट पर्सन इज फॉर द मेन एक्झामिनेशन, असं अनेकदा झालेलं आहे. With cut-off marks going higher each year, you can't afford to ignore CSAT. जॉईन मॉक टेस्ट जे असतील त्या तुम्ही आतापर्यंत केला असणारच. आता परत करण्यासाठी जुने पेपर जरी परत सोडवले, जरी अगोदर सोडवले असते परत जरी सोडवले तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. जर समजा या आठवड्यात तुम्ही एक पेपर सोडवला आणि दुसऱ्या आठवड्यात तोच पेपर सोडवायला गेला, बऱ्याच वेळा चुका होतातच आपल्याकडे आणि ते टाळण्यासाठी तुम्हाला असं जुने पेपर सोडवणं फार महत्वाचं.
त्यानंतर डिवाइड टाइम बिटवीन कॉम्प्रिहेन्शन अदर सेक्शन्स ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ क्वेश्चन्स. आता मगाशी आपण बघितलं. दिस 8वी जी लाईन आहे ती फार महत्वाची. नेव्हर यूज गेस वर्क इन सीसॅट पेपर 2. म्हणजे उतारा जे दिलेला असतो त्या उतारातल्या माहितीवरतीच आधारित प्रश्नाचं उत्तर काढायला पाहिजे. तुम्हाला गांधीजींच्याबद्दल काही वेगळं माहिती आहे आणि उतारात वेगळं आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्याचेच उत्तर काढण्यासाठी जर तुम्ही वापर केला तर मार्क पडत नाही. त्यामुळे गेसवर्क नाही, तर दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे बेस्ड ऑन दॅट ओनली. आणि मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला की बेसिक मेंटल फ्रेमवर्क काय असायला पाहिजे ते एस के खन्ना कमिटीनं त्या जनरल स्टडीज पेपर 2 मध्ये युपीएससी, एमपीएससी किंवा बाकीच्या आयोगांच्यासाठी त्या ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये त्यांनी ह्या क्वालिटीज उमेदवाराच्या तपासण्यासाठी उतारे निवडले पाहिजेत. त्यामुळे उतार्यावरचे जे 50 प्रश्न असणार आहेत, सम क्वेश्चन्स आर बेस्ड टू टेस्ट एम्पॅथी, सम आर फॉर टेस्टिंग द क्रिएटिव्ह थिंकिंग कॅपॅबिलिटी, मग कोपिंग विथ द इमोशन्स, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन उमेदवाराकडे आहे की नाही, इंटरपर्सनल रिलेशन्स, कोपिंग विथ स्ट्रेस, क्रिटिकल थिंकिंग, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड सेल्फ अवेअरनेस. तर हे बघण्यासाठीच ते उतार्यावरचे काही वेळेला जर तुम्ही बघितला तर आपल्याकडं जर पेपर 2 हातात आला तर तो जवळजवळ नाही म्हणाला तर 80 प्रश्न, नाही म्हणायला गेलं तर 60-70 पानं असतातच. एक एक उतारा अनेक वेळेला, आता ते मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असतो, एक एक उतारा एक एक पानभर असतो. काही उतारे फक्त ते अर्ध्या पानाचेच किंवा 1/3च असतात, पण त्यातली भाषा क्लिष्ट असते. त्यामुळे फॅक्च्युअल कुठला, अनालिटिकल कुठला, सोपा कुठला, हे उतार्याचं जर समजा आपल्याला वर्गीकरण करून त्याच्यानुसार जर समजा मॅनेजमेंट करता आली टाइमची, सो दॅट जनरली हेल्प्स यू आउट लॉट. आणि मग उत्तर काढत असताना त्या उत्तराचं स्वरूप काय असायला पाहिजे हे बघताना उमेदवाराची कुठली मानसिकता तपासली जाते हे थोडं लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता इथे मगाशी जसं सांगितलं 60 पानांचा पेपर तुम्हाला 120 मिनिटात सोडवायचा आहे. आणि मग अवघड वाटणारे उतारे प्रश्न बाजूला ठेवून आधी सोडवणं आवश्यक आहे. अँड सो दॅट इज व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू लर्न दॅट. म्हणजे अवघड उतारा म्हणजे मगाशी कुठला सांगितला मी, क्वांटिटी आणि क्वालिटीनुसारचा. क्वांटिटी म्हणजे साधारण उतारा कितीचा असतो, 300 ते 400 शब्दांचा. अनेक वेळेला उतारा 500 शब्दांचा देतात, काही वेळेला अगदी 100 शब्दांचा, पण त्यावरती 5 प्रश्न असे असतात की ते बऱ्याच वेळेला त्या म्हणजे प्रश्न पर्याय यांच्यातली वाक्य किंवा शब्द ते उतार्यात कुठे दिसतच नाही. आणि मग अशा वेळेला तो अवघड मानायचा. आणि मग एकंदरीत असे जे अवघड 10 पैकी जवळजवळ बघा एक 5 ते 6 उतारे खूप सोपे असतात, सगळ्यांना त्याची उत्तर येत असतात. त्यानंतर 1-2 उतारे खूप अवघड असतात आणि 1-2-3 उतारे त्या मधल्या दरम्यानचे असतात. आणि मग अशा वेळेला आपण ते नियोजन करताना इकडे हे काय जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. आणि ते करत असताना बऱ्याच जणांचं कसं होतं की ते डोंट डू द कॅलिब्रेशन ऑफ द सॉल्व्ड पेपर. तुम्ही पेपर 2 सोडवला तर त्याच्यात उतार्यावरती जर समजा तिथं मार्क कमीच पडले असेल तर उमेदवार निराश होतात आणि ते काही कॅलिब्रेशन म्हणजे ते उत्तर का चुकलं आणि का बरोबर आलं याची कारणमीमांसा करतच नाही आणि मग ते टाळतात. आणि दॅट इज नॉट, मग ते किती असे पेपर सोडवले ते काही फायद्याचं असत नाही. तर पेपर सोडवून त्याचं का चुकलं याची कारणमीमांसा करण्याची वृत्ती आणि दॅट पर्टिक्युलर डिसिप्लिन ज्याला आपण म्हणतो असायलाच पाहिजे. आता इथे मगाशी जे सांगितलं तेच व्यवस्थित दिलेलं आहे. त्यामुळे एका तासात 10 उतारे सोडवायची सवय लावायलाच पाहिजे. त्यामुळे एक उतारा वाचणं आणि सोडवणं याच्यासाठी 6 मिनिटं मिळतात. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग नसलेले प्रश्न म्हणजे डिसिजन मेकिंग आधी सोडवून नंतर 60 ते प्रश्न सोडवायची पद्धत आपल्याला मुलांना बऱ्याच जणांना उपयुक्त ठरलेली आहे. मग 100 ते 125 गुण पाडायचे ते कशासाठी, तर हे काय बुद्धिमत्ता नाही आहे. इथं काय तपासलं जाते, इट्स अ टेक्निक आहे ते. म्हणजे उतारा त्या 6 मिनिटं असणार उतारा आणि उतारावरच्या प्रश्नांच्यासाठी, तर 3 मिनिटात ते 300 शब्द वाचायचं मला जमलं पाहिजे. ते जमल्यानंतर ते वाचताना सुद्धा whether I read by the telescopic method or the stereoscopic method, or I read first the passage and then go to the answer, or first I read the questions and then go to the passage. So anything can be whatever is suitable to you. किंवा दोघांच्या मध्ये दोन्हींची सांगड घालता येते डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द पॅसेज. त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेला इथे म्हणजे उताराच्या मध्ये वाचन कौशल्य महत्वाचं आहे, ग्रहण क्षमता महत्वाची आहे आणि शोधन क्षमता. तर या तिन्हीपैकी काही जरी तुमच्याकडे चांगला असेल ना खूप फायदा होतो. काही जणांना वेगानं वाचायला जमत नाही पण त्यांचं परसेप्शन खूप चांगलं असतं.
काही जणांचं दोन्ही नसतं, पण त्यांना शब्द हुडकायला खूप चांगलं जमतं. म्हणजे पर्यायात म्हणजे प्रश्न दिला, प्रश्न वाचला, तर प्रश्नातलं वाक्य आणि ते शब्द त्या उतारात कुठे आहे ते लगेच त्यांच्या डोळ्यात घुसतं. आणि मग अशा वेळेला त्यांचा वेळ वाचतो आणि उत्तर काढायला सोपं जातो. सो एनी ऑफ दिस म्हणजे आणि आधी तिन्ही असेल तर नथिंग लाईक इट. पण आपलं रीडिंग स्किल असलं पाहिजे, परसेप्शन पॉवर चांगली असली पाहिजे आणि ज्याला आपण म्हणतो की ते शोधायला कुठं काय आहे हे बघायला जमलं पाहिजे. मग हे केल्यामुळे काय होतं आपल्याला उताराचा विषय लगेच समजतो. म्हणजे बऱ्याच वेळेला मगाशी जसं सांगितलं, उतारा साधारण 100 शब्दांचा किंवा 125 असेल तर लक्षात ठेवायचं की ते रसग्रहणाचाच प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ते गुगल ट्रान्सलेट केलेला विज्ञानातला जर उतारा असेल, मध्यंतरी येऊन गेलेले आहेत तसे उतारे, सो इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. मग अशा वेळेला ते इंग्लिशमधलाच उतारा वाचायचा. तर पारिभाषिक शब्दांची समस्या जर एखाद्या छोट्या उतारात येत असेल तर ते इंग्लिशमधले म्हणजे शक्यतो पर्यावरण आणि विज्ञानावरचे उतारे हे इंग्लिशमधले खूप सोपे वाचायला जातात, उत्तर लगेच निघतात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक उतारा मराठी आणि इंग्रजी दोन्हीतला वाचावा, त्यात खूप वेळ जातो. त्यामुळं शक्यतो कुठल्या तरी एकाच माध्यमातनं प्रश्न वाचावेत. दोन्ही माध्यमातलं प्रश्न वाचायचं जी फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता असेल, इट शुड नॉट बी मोर दॅन 2 to 3%. म्हणजे 80 प्रश्नापैकी एक साधारण 2-3 प्रश्नच किंवा एका दुसराच उतारा इंग्रजी मराठी दोन्हीतनं वाचावा. Otherwise, it should be in only one language only, so that you can save a lot of time or give that time to find out the answer. त्यानंतर इथं रिअलिस्टिक वस्तुस्थितीचं महत्व आहे. माहितीचं आकलन म्हणजे कॉम्प्रिहेंडिंग कॅपॅबिलिटी पाहिजे, ऑब्झर्वेशन स्किल आपल्याकडे असलं पाहिजे आणि योग्य आणि अचूक उत्तर निवडायला पाहिजे. त्यामुळं एक उतारा जरी साधा असला तर त्यातल्या 5 प्रश्नांची उत्तरं काढत असताना ह्या 5 महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे विषय समजला पाहिजे, त्यानंतर रियालिटी आपल्याला जाणून घेता आली पाहिजे, आपल्याकडे कॉम्प्रिहेंडिव्ह स्किल असायला पाहिजे, आपली निरीक्षण क्षमता चांगली लागतेच आणि नेमकं मार्क देणारं उत्तर कुठलं हे जमलं पाहिजे. त्यानंतर आतापर्यंत आलेले इथे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या 8 ज्या परीक्षा झाल्या 2013 पासून 21 पर्यंत, त्या 8 परीक्षांमध्ये सध्या तरी 2018 नंतर बघा 8 उतारे हे ज्ञानावरचे 2 पैकी 1 उतारा मराठी भाषेचा, 1 उतारा इंग्रजी भाषेचा असंच असतं. प्रश्नांची संख्या ठरलेली आहे, 40 तिकडं 10 इकडं आणि त्या ह्याच्यातनं यू कॅन गो अहेड विथ दॅट. मग पहिलं प्रश्न आणि नंतर उतारा वाचणं, दॅट शुड बी युजली विथ द पॅसेज विच इज अ व्हेरी लेंदी. अर्थात हे कधी करावं, मगाशाचं जर सांगितलं प्रॅक्टिस करताना तुम्ही बघायचं ते की मला हे जमतं की ते जमतं, कुठल्या उतारासाठी ही पद्धत चांगली आहे, कुठल्या उतारासाठी पहिल्यांदा उतारा वाचून नंतर प्रश्न. सो अकॉर्डिंगली दोन्हीपैकी कुठलीही पद्धत चालू शकते. दोन्ही काही उतारासाठी तुम्हाला वापरता येऊ शकतात, काही याच्यासाठी ते काही त्याच्यासाठी. म्हणजे ही पद्धत एकदा ती पद्धत एकदा, डिपेंडिंग अपॉन युअर प्रॅक्टिस यू कॅन. दोन्ही चांगले असतात. त्याच्यानंतर ही यावर्षीच्या जाहिरातीच्या बद्दलची सगळी माहिती आणि लक्षात ठेवा की 20 कॅडर आहेत आणि हे 390 म्हणजे जवळजवळ 400 पद आहेत आणि त्या 400 पदासाठी 7,000 जण आणि 20 संवर्ग आहेत आणि त्यामुळे क्लास 1च्या जागा आणि हे जर बघायला गेला तर ही संधी खूप चांगली आहे. सो वन शुड नॉट लूज द अपॉर्च्युनिटी. आणि आता आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे इथं 2021 मध्ये जर आता जी झाली मुख्य त्यात 3,200 पोरं होती. त्यानंतर त्याच्या अगोदर 2019ला 7,000 होते. त्यानंतर इथं मेरिट मगाशी जे दाखवले तेच माहिती इथं व्यवस्थित सगळ्याचं विश्लेषण करून दिलेलं आहे. सो यू कॅन गो थ्रू द क्वेश्चन्स कसे विचारले जातात त्याच्याबद्दलची माहिती, त्यात मी काही जास्त जात नाही. सो दिस पीपीटी इज अवेलेबल फॉर यू ऑन आवर वेबसाईट. सो यू कॅन व्हेरी वेल डाउनलोड अँड देन यूज दॅट फॉर युअर पेरिझन. नाव वी गो टू द मला आज जे काही तुमच्याशी संवाद साधताना सगळ्यात महत्वाचं काय लक्षात आणून द्यायचं आहे की हे जे काही 1400 प्रश्न एमपीएससीनं 2021च्या परीक्षेमध्ये विचारले तर त्यांचं जर समजा व्यवस्थित मी विश्लेषण केलं तर 2022 मध्ये होणाऱ्या ज्या मगाशी दाखवलेल्या ज्या काही 20 परीक्षा आहेत तर त्याच्यासाठी मला त्याचा खूप फायदा होतो. बरं, आता इथं मी जरा एक परत एक स्लाइड दाखवले. आकाश दिसते का स्लाइड ही? राज्यसेवा पूर्व परीक्षेची. येस सर, येस सर. हा दिसते ना. सो ह्या याच्यात जर बघितलं तर आता हे मगाशी जे सांगितलं आपल्याला तर 180 प्रश्न आहेत.
मग एक प्रश्न म्हणजे एक विषय मानायचा. आणि मग हे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेले घटक फक्त 14च आहेत. पण आतापर्यंत विचारलेले जे काही 8 पेपर, म्हणजे दोन्ही पेपर 1 मधले 8 आणि पेपर 2 चे 8 ते धरले, आणि इतर आयोगाने विचारलेले प्रश्न आणि युपीएससी ह्या सगळ्यांचा जर आधार घेतला, तर आपल्या लक्षात येईल की हे 180 मुद्दे आहेत. आणि मग ह्या 180 मुद्द्यांची जर समजा मी चांगली तयारी केली, तर दॅट युजली गिव्स मी यू कॅन से द अपर हँड विथ रिस्पेक्ट टू द अदर कॅन्डिडेट्स. मग आता याच्यात हे पेपर 1 मधले हे जे काही 7 टॉपिक आहेत, मग ह्या 7 टॉपिक वरती 100 महत्वाचे मुद्दे कुठले आहेत, तर साधारण जर समजा तुम्ही इतिहास घेतला, तर त्यात प्राचीन भारताच्या इतिहासावरती सरासरी 4 प्रश्न आलेलेच आहेत. मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती 3, मग आधुनिक सो इतिहास 4, भारतीय स्वातंत्र्य चळवळ जी आहे ती 4, आणि असं जर बघायला गेला 15 गुणिले 2 केलं की 30. आता हा इतिहास जो विचारला जातो, सो इट इज रिलेटेड टू व्हॉट वी कॉल द आर्किटेक्चर, लिटरेचर, सोशियो कल्चरल, पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक. आणि त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करताना याच साधारणपणे जे लिहिलेले 5 मुद्दे जे आहेत, वास्तुकला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक इतिहासाकडेच आपण लक्ष द्यायला पाहिजे. मग आता शक्यतो हे जे दिलेले 15 मुद्दे जे आहेत, हे इतिहासातले 15 प्रश्न शक्यतो ह्याच्यावरती, मग सिंधू खोऱ्यावरती नाही आला तर तो प्रागैतिहासिक किंवा अश्मयुग, किंवा ज्याला आपण पुराश्मयुग, नवाश्मयुग जो म्हणतो, त्याच्यावरचा प्रश्न. मग हे वैदिक संस्कृती, बौद्ध किंवा जैन धर्म यापैकी कुठल्या तरी एकावरती, कुठला ऑप्शनल टाकून चालत नाही. मग मौर्य साम्राज्य असतील किंवा गुप्तांचं आहे किंवा वर्धन घराण्याचं, आणि त्याच्यानंतर प्राचीन भारताच्या इतिहासातले काही महत्वाची घराणी उत्तर भारतातली. त्यानंतर आपला महाराष्ट्र किंवा दक्षिण भारतात मध्ये महाराष्ट्रावरती पहिलं राज्य सातवाहनांचं, मग वकातकांचं आलं, मग चालुक्य, मध्ये मग राष्ट्रकूट घुसले, परत चालुक्य आले, शिलाहारांची राजवट होती, त्याच्यानंतर यादवांची, आणि मग यादवांचा पराभव करून भारतामध्ये म्हणजेच महाराष्ट्रावरती ती मुसलमानांची सल्तनी राजवट, मग त्याच्यावरती आधारित. मग दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य, त्याच्यानंतर भक्ती आणि सुफी चळवळीवरती प्रश्न, बहामनी आणि विजयनगर साम्राज्य, मराठा साम्राज्य, अँग्लो ब्रिटिश युद्ध जे आहेत, ब्रिटिश राजवट, घटनात्मक कायदे, आयोग करार, हे असे काही महत्वाचे मुद्दे आहेत. आणि या सगळ्यावरती आला तर एका दुसरा प्रश्न येतो. त्यामुळे हे 15 प्रश्न शक्यतो हे 15 टॉपिक मानायचे. आता आपण काय केलंय, मगाशी तुम्हाला जी रिपॉझिटरी जी दाखवली, तर आता ह्या पहिल्या टॉपिकवरती 50 प्रश्न असलेली एक प्रश्नपत्रिका तयार केली. त्यानंतर याच्यावरती 50 प्रश्न, ह्याच्यावरती 50 प्रश्न, असे हे 50 गुणिले 15 केलं की 750 प्रश्न. And then what is the source of those questions? Not MPSC or the UPSC question papers, पण आता आपल्याकडे UGC ची परीक्षा झाली बऱ्याच वर्षी. मग त्या युजीसीच्या पेपरमध्ये इतिहासावरती आलेले प्रश्न, त्यानंतर भारतातले आपले जे काही इतरांच्या म्हणजे GPPSC किंवा अगदी गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन, कर्नाटक पब्लिक सर्व्हिस कमिशन, तेलंगणाने सुद्धा खूप चांगल्या परीक्षा घेतलेल्या आहेत, तर त्यांच्यातले, तर ह्या सगळ्यांच्या परीक्षांमध्ये आलेले इतिहासावरचे आणि आपल्या परीक्षेशी असलेले त्यांचा संबंध, आणि मग त्यात अमेंडमेंट करून असे 50-50 प्रश्न तयार, असे 750 प्रश्न आहेत. सो दिस इज रिलेटेड टू द वन टॉपिक. मग दुसरं गेलं तर तुम्हाला महाराष्ट्र, भारत आणि जागतिक भूगोल, मग त्यातलं वितरण जर बघायला गेलं अशा पद्धतीचं आहे, आणि मग त्यातले हे 15 टॉपिक, मग असे हे 30 टॉपिक झाले. आणि ह्याच्यावरती सुद्धा असे 50-50 प्रश्न, अगेन त्या रिपॉझिटरीचा सोर्स मी तुम्हाला सांगितला. मग महाराष्ट्र, भारतीय राजकारण, शासन, मग त्यातल्या संविधानावरती 3 प्रश्न असतात शक्यतो, राजकीय व्यवस्था 3, पंचायत राज्य आणि नागरी प्रशासनावरती 3, सार्वजनिक धोरणावरती 3, मानवी हक्काच्या समस्या आहेत त्याच्यावरती 3, आणि मग त्याच्यावरती असे 15 पेपर्स 50-50चे. आणि हे महत्वाचे टॉपिक, जस्ट बिलीव्ह मी की हा मानवी हक्क जाहीरनामा घेतला तर त्याच्यावरती गेल्या 8 परीक्षांमध्ये एका दुसरा तरी प्रश्न आलेलाच आहे. अनेक वेळेला जसा तसा, म्हणजे कुठल्या तारखेला आला तो, किंवा त्या ह्याच्यातलं एकंदरीत ते वर्गीकरण किती ह्याच्यात केलेलं आहे, किंवा स्वातंत्र्याचा हक्क त्या जाहीरनाम्यातल्या कुठल्या कलमात दिलेला आहे, किंवा ते 1966 ला आलेली काही प्रसंविधा किंवा ज्याला आपण कोव्हेनंट्स म्हणतो ती आहेत, किंवा स्वच्छतेचा हक्क, असले वगैरे विचारले गेलेले आहे. आणि त्याच्यामुळं ह्याच्यावरती आम्ही एक 50 प्रश्न रिलेटेड टू एक्झाम ते केलेले आहेत. त्यानंतर सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, तर झालंय काय की हा एक टॉपिक राज्यसेवा पूर्व परीक्षेतला असा आहे की आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमातल्या 5 घटकाबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेल्या बाबींचा विचार करून प्रश्न त्याच्यात विचारले जातात.
मग आता इथं पहिले 5 टॉपिक जे आहेत ना, शाश्वत विकास, गरिबी, सर्वसमावेशकता, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, हे आयोगाने दिलेले टॉपिक आहेत पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये. पण बऱ्याच वेळेला प्रश्न विचारताना कदाचित त्यांना वाटत असेल की ते बाकीचे खालचे जे टॉपिक आहेत त्याची सांगड तिकडे कुठेतरी उमेदवारांनी घालावी, म्हणून ते सार्वजनिक वित्त असेल, त्यानंतर परकीय व्यापार आहे, बँकिंग, महागाई, उद्योग, शेती, अर्थव्यवस्था, ह्या सगळ्यावरचे प्रश्न विचारले जातात. आणि त्याच्यामुळे मग ह्या 10 टॉपिकवरती आधारित असे 15 मुद्दे आणि त्याच्यावरती प्रत्येकी 50 प्रश्न. मगाशी सांगितल्याप्रमाणे एमपीएससी मध्ये, अर्थात युपीएससी आणि इतर आयोगानं मात्र ह्या एन्व्हायरमेंट किंवा बायोडायव्हर्सिटी किंवा क्लायमेट चेंज वरती प्रश्नांची संख्या 10-15 ठेवलेली आहे. आपल्याकडे ती थोडी कमी आहे, आतापर्यंत 6-7च विचारलेले आहेत. आणि त्यामुळे तेच लक्षात घेऊन इथं असं 50-50 प्रश्नांच्या 6 अशा 300 प्रश्न दिलेले आहेत. सामान्य विज्ञानाच्या बाबतीत, ॲज आय टोल्ड यू, द वेटेज हॅज बीन मोर. 90 to 20 क्वेश्चन्स आर युजली आस्क्ड. आणि मग त्यात शक्यतो पदार्थ विज्ञानावरती 3 प्रश्न, रसायनशास्त्रावरती 3, प्राणी विज्ञानावरती 2, वनस्पती विज्ञान 2, त्यानंतर कृषी विज्ञानावरती 3 प्रश्न, त्यानंतर मानवी शरीर आणि आरोग्य, पोषण याच्यावरती 2-3 प्रश्न, आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आपल्या देशातला, जगातला विकास याच्यावरती, असं करून जर तुम्ही बघितलं तर असे एक 20 याच्यावरती आधारित प्रत्येकी 50 प्रश्नाची रिपॉझिटरी. चालू घडामोडी, तर असे हे 100 मुद्दे, आणि मग त्यात सुद्धा 15 प्रश्न असतातच. तर ह्या 100 मुद्द्यांचा जर समजा आपण रिव्हिजन व्यवस्थित केलं तर डेफिनेटली दिस गिव्स यू द होलिस्टिक अप्रोच. आणि मग तुमचं एकंदरीत जो काही 23 मार्चचा पेपर असेल त्यातला जो प्रश्न असेल तो तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही वाचलेल्या पैकीच माहितीवर आधारित त्याचं उत्तर काढण्या इतपत सोपं आहे. अँड सो अकॉर्डिंगली यू कॅन गो. पेपर 2, 80 प्रश्न. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे आकलन जे आहे त्यातले नॉलेजचे जे काही परिच्छेद असतील ते 40 प्रश्न, 8 उतारे, आणि मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याचे 2 उतारे, एक फक्त मराठीतला, एक फक्त इंग्रजीतला, आणि असे 10, 40, 50 प्रश्न. त्याची उत्तरं कशी काढायची काय ते बघितलं आपण. एमपीएससीनं आतापर्यंत एकही प्रश्न संवाद कौशल्य आणि परस्पर कौशल्य, म्हणजे ज्याला आपण अंतर्गत व्यक्तिगत कौशल्य म्हणतो, तर त्याच्यावरती विचारलेलं नाही. इतर आयोगांच्या परीक्षेमध्ये मात्र ते प्रश्न आलेले आहेत. म्हणजे कम्युनिकेशन स्किलवरती, संवाद कौशल्यावरती किंवा इंटरपर्सनल स्किलवरती त्यांनी विचारले आहेत. आपल्याकडे तेवढं नव्हतं. आणि मग ते लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल ॲबिलिटी आहे, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, जनरल ॲबिलिटी, मेंटल ॲबिलिटी, बेसिक न्यूमरसी, तर ह्या सगळ्यावरती मिळून एक 25 प्रश्न असतात. आणि मग जर तुम्ही बघायला गेला तर हे उतार्यांचे विषय फार महत्वाचे. मग जसं राज्यसेवेच्या सामान्य ज्ञान पेपर 1 मध्ये 100 मुद्द्याच्या प्रत्येकी 50 प्रश्न असलेल्या प्रश्नपुस्तिका आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मग त्यामुळे ते जवळजवळ 5000 प्रश्न होतात. सिमिलरली हिअर, की ह्या 40 जे उतारे आहेत असे 40 म्हणजे विषय घेतलेत. मग त्यात आपल्याकडे ऐतिहासिक आणि इतिहास आणि समाज सुधारणावरती काय म्हणतात त्याला ते उतारे आलेले आहेत. म्हणजे महात्मा फुलेंच्यावरती उतारा आहे, एकदा म्हणजे शाहू महाराजांच्यावरती उतारा आला होता, किंवा अगदी जागतिक इतिहासावरती सुद्धा प्रश्न आहे. कार्ल मार्क्सवरचा उतारा आलेला होता, दुसऱ्या महायुद्धावरचा उतारा होता. तर असे ते जे काही 8 उतारे ज्ञानावरचे जे असतात तर त्याचे 40 प्रश्न, मग त्याचे 40 विषय. आणि मग आम्ही काय केले, ते इतिहास आणि सामाजिक सुधारणावरचे एक 50 प्रश्न असणारे 10 उतारे. मग तसं स्वातंत्र्य चळवळीतले नेते आणि त्यांची कामगिरी त्याच्यावरचे परत 10 उतारे, जगाच्या इतिहासावरचे 10, भूगोलवरचे 10, नैसर्गिक साधनावरचे 10, लोकसंख्या आणि मानव संसाधन. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर उतारे हे याच विषयाशी संबंधित असतात. आमचा याच्या पाठीमागचा हेतू हाच आहे की हे उतारे वाचत असताना जे तुम्हाला माहिती मिळेल, एका बाजूला कॉम्प्रिहेंडिंग स्किल तुमचं डेव्हलप होईल, इथं प्रॅक्टिस तरी होईलच, पण यातली माहिती जनरल स्टडीज पेपर 1 मधल्या प्रश्नांची उत्तरं काढायला सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल, अशा पद्धतीचे ते उतारे आहेत. आणि अगेन दीज हॅव बीन टेकन, ॲज आय टोल्ड यू, फ्रॉम आपल्याकडं युजीसीच्या वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यातनं. युजीसीचा जो पेपर 1 आहे त्याच्यात दरवेळेला एका दुसरा उतारा असतोच. 50 प्रश्न असतात आणि त्यातला 5 प्रश्न ते उतार्यावरती, मग ते काही उतारे घेतलेले आहेत. इतर आयोगांच्या पेपर 2 मधले उतारे घेऊन असे जवळजवळ हे 40 विषयांचे 50 पेपर प्रत्येकी. आणि मग 50 गुणिले 40 केले की हे 2000 प्रश्न, आणि जवळजवळ 50 गुणिले
तुम्ही जर 10x40 केलं की ते 400 उतारे आहेत आणि त्याचं जर समजा तुम्ही रिव्हिजन व्यवस्थित केलं, अगेन इंग्लिश आणि मराठी लँग्वेजच्या याच्यावरती प्रत्येकी 10-10 जर तुम्ही उतारे बघितले तर इथे 10x10 केले की 100 उतारे, त्यातले मराठीतले 50 उतारे, इंग्रजीतले 50 उतारे. सो दॅट कॅन डेफिनेटली हेल्प यू. लॉजिकल रिझनिंग त्याच्यावरती एक साधारण 10 प्रश्न असतात. मग त्याचे जे विषय, मग त्याचे पेपर, आता ह्याच्यात घनावरील प्रश्न, तर त्यात असे 50 घनावरचे प्रश्न असलेली एक प्रश्नपत्रिका आहे. मग त्याची सोल्युशन आणि हे असं केलेलं आहे. किंवा मशीन इनपुट चिन्हे, गणिती तर्क त्याच्यावरचे, नातेसंबंधावरचे 50. तर असे हे त्यांचं सामान्य मानसिक क्षमता, मूलभूत संख्यात्मक क्षमता आणि निर्णय क्षमता आणि त्याच्याबद्दलच्या. तर निर्णय क्षमतेमध्ये सुद्धा जे की 5 प्रश्न येतात, त्यातला एक प्रश्न हा उमेदवार परिस्थिती हाताळू शकतो की नाही या प्रकारचा असतो. एक प्रश्न हा उमेदवाराची प्रशासकीय क्षमताचा असतो. एक प्रश्न हा सामाजिक आणि धार्मिक समस्या, कारण आपल्या देशामध्ये प्रचंड विषमता, विरोधाभास, सामाजिक तणाव आणि अशामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना डिस्क्रिमिनेशन किंवा बायस न ठेवता योग्य काय, मग निर्णय घ्यायचाच नाही पण घ्यायचा, द्यायचं नाही असं नाही, घ्यायचा, तर ते कुवत असण्यासाठी उतारे, त्याच्यावरचे उतारे नाही, त्याच्यावरचे प्रसंग आणि त्यातनं मग ती क्षमता. त्यानंतर भ्रष्टाचार, सचोटी, नैतिकता, दॅट इज अगेन वन ऑफ द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डिझायर्ड क्वालिटीज रिक्वायर्ड इन एनी कॉम्पिटंट डिप्लोमॅट ऑर द ऑफिसर. व्यवस्थापन कौशल्य त्या उमेदवाराकडे आहेत की नाही ते बघण्यासाठीचे सुद्धा. तर साधारणपणे इथं जर परिस्थिती हाताळण्यावरती 50 प्रश्न, एक प्रश्नपत्रिका, प्रशासकीय क्षमता तपासणारे 50 प्रश्न, मग सामाजिक आणि धार्मिक समस्या हाताळणारे 50 प्रश्न. सो लाईकवाईज हे 4 धरले तर हे 200 प्रश्न असे डिसिजन मेकिंग आणि त्याच्यावरचे आहेत. त्यातले बरेच प्रश्न इतर आयोगांच्या परीक्षेतले आहेत. आता दुसरा भाग जो याच्यातला आहे, तर आता हे 180 मुद्दे. मग आता आपण अभ्यास करताना, परीक्षेभिमुख अभ्यास करायचा झाला तर मगाशी सांगितलं तुम्हाला मी की 2021 मध्ये एमपीएससीने 8 परीक्षा घेऊन त्याच्यात जवळजवळ 1400 प्रश्न विचारले. मग त्या 1400 प्रश्नांमध्ये भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, आपल्या परीक्षेमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये हे जे 15 टॉपिक आहेत, त्या 15 टॉपिकशी संबंधित 2021च्या एमपीएससीच्या सर्व परीक्षांमध्ये किती प्रश्न होते. मग त्याचं वर्गीकरण आणि त्याचं थोडंफार क्लासिफिकेशन आणि कंपॅरिझन जर केलं तर मग आपल्याला काय होतं की दिस बिकम्स अ टाईप ऑफ वन ऑफ द व्हेरी व्हॉट यू कॅन कॉल एज अ रिअलिस्टिक रिसोर्स. म्हणजे काय स्रोत किंवा साधनं परीक्षेची तयारी करण्यासाठी महत्वाची असतात. आणि आपल्याला माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये एमपीएससीच्या पहिल्या की नंतर दुसऱ्या की मधल्या प्रश्नांची उत्तरं बदलतात. म्हणजे आता गट ब ची जी काही पूर्व परीक्षा झाली तर त्याच्यातल्या जवळजवळ 4 प्रश्नांची उत्तरं बदलली, 3 प्रश्न रद्द केले. सिमिलरली एएमसी मधले 5 प्रश्न रद्द केले, एका प्रश्नाचं उत्तर बदललं. किंवा ते आपलं राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बाबतीत सुद्धा असंच. त्यामुळे दॅट इज गोइंग टू हॅपन आणि त्यात गैर काय नाहीये. मग असा प्रकार होत असताना जर समजा आयोगानंच प्रश्न विचारताना त्याच्याबद्दलची माहिती आणि उत्तरं दिली असतील आणि तेच जर समजा त्यालाच अनुषंगाने किंवा त्याच्यावरतीच आधारित प्रश्न जर येत असतील तर वाय वी शुडंट कन्सिडर दिस ॲज वन ऑफ द काय म्हणतात त्याला, खात्रीलायक स्रोत का म्हणू नये. तर 2021च्या परीक्षेमध्ये एमपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये आलेले प्रश्न, सिंधू खोऱ्याने ज्याला आपण म्हणतो प्री हिस्टॉरिकल एज, त्याच्यावरती एकही प्रश्न नव्हता. वैदिक संस्कृती, बौद्ध आणि जैन धर्म, अर्थातच त्या राज्यसेवा जी काही 23 मार्चला झाली 2021ला, त्यातलाच हा एक प्रश्न होता. आणि मग त्या याच्यामध्ये दिल्या याच्याप्रमाणे आपल्याला त्यांनी परीक्षित, जन्मेजय किंवा जनक, प्रवहन जयवाली त्यांचं योगदान जे आहे त्याच्याबद्दलची माहिती, मौर्य साम्राज्य, गुप्तवर्धन आणि नंतर त्याच्यावरती विचारलेले असे 2 प्रश्न राज्यसेवेतच होते. आता हा सातवाहन, वकातक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, दक्षिण भारत, तर त्याच्यातला हा तो अजिंठा येथील हिनयानांच्या कोणत्या 2 लेण्या सर्वात प्राचीन आहेत, हा प्रश्न आता जी काही राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली त्यातल्या इतिहासातल्या 60 प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. मग आता बाकीच्या लेण्यामध्ये काय आहे याचं थोडंसं जर समजा आपण आढावा घेतला तर आपल्याला मार्क पडू शकतात. की आता हा 1 नंबरचा प्रश्न 23 मार्च मधलाच होता, तो सुद्धा 2 नंबरचा 23. म्हणजे मध्ययुगीन भारतावरती 2021च्या परीक्षेमध्ये 2च प्रश्न होते. पूर्व परीक्षे प्राचीन भारतावरती सुद्धा कमीच होते.
सो भक्ती आणि सुफी चळवळी याच्यामध्ये जर बघायला गेला तर यातला महाराष्ट्रातील कोणत्या संप्रदायाने संस्कृत भाषेतील ज्ञान मराठी भाषेत आणले. आणि मग ते वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, महानुभाव किंवा दत्त संप्रदाय, आणि मग त्याच्यातलं हे परत आता राज्यसेवा मुख्य परीक्षेतलाच इतिहासातला आताच्या 2021 मधला. आणि मग ते महानुभाव संप्रदायाने संस्कृत भाषेतलं ज्ञान सगळं मराठी भाषेत आणलं. मग वारकरी संप्रदायाने काय केलं, नाथ संप्रदायाचं काय योगदान आहे, दत्त संप्रदाय किंवा दत्ताची ठिकाणं महाराष्ट्रातली कुठली आहेत, तो अलीकड तसल्या याच्यावरती भर जास्त येतो. परत हा 2 नंबरचा प्रश्न सुद्धा राज्यसेवा मुख्य मधलाच आहे. हा सुद्धा राज्यसेवा मुख्य मध्येच. त्यानंतर इथे हे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा 2021 मधला. त्यानंतर हा बघायला गेला तर राज्यसेवा मुख्य मधलाच आहे. त्यानंतर इथे अँग्लो ब्रिटिश युद्ध आणि ब्रिटिश राजवट, मग याच्यात आपल्याकडे राज्यसेवा पूर्व, त्यानंतर गट ब पूर्व, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस संयुक्त पूर्व परीक्षेतल्या, एएमसीच्या काही परीक्षेतला, एएमयूच्या काही परीक्षेतले सुद्धा प्रश्न इथं आलेले आहेत. आणि मग त्यांची सांगड तुम्हाला याच्याशी घालता येऊ शकते. अँड सो अकॉर्डिंगली यू कॅन स्टडी दॅट. तर इथे जर बघायला गेला तुम्ही बऱ्याच प्रश्न इथे बघा. आता इथे हा 1816 मध्ये पेंढारींना दडपून टाकण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टरची मंजुरी कुणी घेतली. मग आता हे त्यावेळेला 1816 म्हणजे त्यावेळेचा जो काही बंगालचा गव्हर्नर जनरल होता, कारण भारताचा गव्हर्नर जनरल हे पद 1833 ला आला. आणि त्यावेळेला मग तो मार्क्युस ऑफ हेस्टिंग जो होता आणि त्यांनी ते केलं. मग उत्तर त्याचं येणार. मग ह्या बाकीच्या बद्दलची माहिती, किंवा आता हा मुंबई सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती, मग त्याच्याबद्दलची माहिती, किंवा हे 1857च्या उठावावरचे 2 प्रश्न आले होते. मग ते जर प्रश्न बघायला तर बरेच असे कोपऱ्यातले प्रश्न आलेले आहेत तिथे. आणि म्हणून मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळेला असं असतं की या प्रश्नांची उत्तर काढताना एलिमिनेशन म्हणजे नॉलेजपेक्षा एलिमिनेशन, त्यानंतर प्रिव्हियस नॉलेज किंवा रॅशनॅलिझम, ह्या सगळ्यांचा आपल्याला वापर करावा लागतो. तर इथे आर्थिक इतिहासावरती सुद्धा बरेच प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेला तर घटनात्मक कायदे, आयोग, करार याच्यावरचे काही प्रश्न इतिहासातले, आणि ते जवळ 8 प्रश्न 2021 मध्ये विचारले गेले होते. सगळ्यात जास्त प्रश्न हे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा आणि संघटनावरती होते. आणि मग हे एकंदरीत हे सगळं कोल्हापूर संस्थानातलं आणि शाहू महाराजांनी स्थापन केलेलं कुठल्या वर्षी काय झालं, आणि शाहू महाराजांच्या पश्चात सुद्धा त्यातल्या काही गोष्टी स्थापन झाल्या त्याच्याबद्दलची माहिती. त्यानंतर सर सय्यद अहमद खानने स्थापन केलेल्या वेगवेगळ्या संस्था आणि आयोजित केलेल्या परिषदा त्याच्याबद्दलची माहिती. त्यानंतर प्रार्थना समाज, त्यानंतर शाहू महाराजांनी भरवलेली माणगावची अस्पृश्यता परिषद, इंडस्ट्रियल असोसिएशन वेस्टर्न इंडिया आणि रानडेंच्यावरती 2 प्रश्न होते. म्हणजे नाशिक येथे ग्रंथोत्तेजक नावाची संस्था स्थापन कोणी केली. मग आता हा प्रश्न परीक्षेत का आला असेल, मग त्याची सांगड म्हणजे अभ्यास करताना वी नीड टू बी द अलर्ट. याचा अर्थ असाच की बघा, आपलं 93वी मराठी साहित्य संमेलन नाशिकला जा, आणि मग त्या साहित्य संमेलनाला अनुषंगून मग न्यायमूर्ती रानडेंचा जन्म सुद्धा नाशिक जिल्ह्यातलाच. आणि मग अशा वेळेला ते प्रश्न विचारताना मग नाशिकमध्ये रानड्यांनी ग्रंथोत्तेजक मंडळी स्थापन केली होती, शक्यता असायला पाहिजे. आणि मग दिलेल्या याच्यावरनं आपल्याला ते एलिमिनेशन कडून आता ही बाकीची 4ही नावं जी आहेत, सावरकर, शिरवाडकर, रानडे किंवा कान्हेरे, यांचा सगळ्यांचा संबंध नाशिकशी आहेच. पण आताच जे काही साहित्य संमेलन झालं तर त्याची सांगड त्याच्याशी घालून आपल्याला एलिमिनेशनचं याचं उत्तर आपल्याकडे जरी माहिती नसली तरी काढता येणं शक्य असतं. आणि अशा वेळेला आपलं उत्तर ते 70 ते 80% बरोबर यायची शक्यता असते. त्यामुळे दिस टाईप ऑफ द थिंग्स आर द स्किल्स वी नीड टू डेव्हलप. मग त्याच्यानंतर हे नेहमीचेच प्रश्न आलेले आहेत. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा चांगला अभ्यास असेल आणि त्यांना लक्षात येईल की काय होतं की परम्युटेशन कॉम्बिनेशन नावाचा प्रकार असतो. म्हणजे आता ही जी काही दिलेली वाक्य म्हणजे काय की ज्ञानाचा स्रोत किंवा माहितीचा स्रोत मानायचा, आणि मग अशी वाक्य सगळी अशी तयार करून त्याच्यावरती आधारित येणाऱ्या प्रश्नाची त्याची सांगड घालायसाठी आपली स्वतःची रिपॉझिटरी किंवा स्वतःच्या नोट्स आपण तयार केल्या पाहिजेत.
मग आता इथे जर तुम्ही बघायला गेला तर हे पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी, म्हणजे जसं रानड्यांच्या वरती 2 प्रश्न होते, महात्मा फुलेंच्या बद्दल सुद्धा 2 प्रश्न होते. आणि मग ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केलं, हा प्रश्न 2021 मध्ये विचारला गेला. अगोदर जर समजा तुम्ही पूर्वीच्या परीक्षा बघितल्या 18 ते 20च्या दरम्यान, आता अर्थात 20 मध्ये 2च परीक्षा झाल्या होत्या, पण 19 मध्ये जवळजवळ 20 भर परीक्षा झाल्या होत्या. मग त्या परीक्षांच्या मध्ये सुद्धा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पण आता ते करत असताना त्यांनी काय केलेलं आहे, नावांचं गट जे आहेत, तर ते गट इकडचं तिकडे हे करून मग आता आपल्याला काय होतं, यातनं रिपॉझिटरीमध्ये आपल्याला काय करता येतं, की ज्योतिबा फुल्यांना सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरू विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर यांनी मदत केली होती. मग आता बऱ्याच वेळेला काय होतं, की ऑड मॅन आउट असं विचारतात, खालीलपैकी कोणती व्यक्ती त्या समूहात बसत नाही, आणि असे प्रश्न कोपऱ्यातले विचारले गेलेले आहेत. आणि मग अशा वेळेला ह्या सगळ्यांचा एक गट करतील आणि त्याच्यात काशीराव देशमुखचं नाव देतील, मग तो त्याच्यात बसत नाही, की हरिभाऊ चव्हाणचं नाव येईल, तो त्याच्यात बसत नाही. तर असं काही थोडं वी नीड टू डू प्रोसेसिंग ऑन द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आस्क्ड बाय द एमपीएससी. त्यामुळे आता 2022 सालातल्या, ठीक आहे, आता 23 मार्चच्या परीक्षेला तुम्हाला याचा किती फायदा होईल, आय डोंट नो हाऊ यू कॅन यूज इट. पण त्याच्यानंतर होणाऱ्या परीक्षेसाठी डेफिनेटली दिस कॅन बी वन ऑफ द गुड सोर्स, जो तुम्हाला 2023च्या एप्रिल पर्यंत एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या 20 परीक्षांच्या साठी, विशेषतः इतिहासाची उत्तरं काढण्यासाठी उपयोग ठरू शकतो. अँड सो दॅट इज हाऊ यू शुड लुक ॲट दिस टाईप ऑफ द मटेरियल. त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेला, हे तर तुमच्यापैकी सगळ्यांना लक्षात असेल, ही लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्याच्यानंतर विजयी मराठा ग्रंथ सुधारक या वृत्तपत्रातून लोकजागृतीचे कार्य केले. तर जनरली हे बी येणारच नाहीये, आणि पहिलं बरोबर आहे, आणि मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत निघत होतं सुधारक, तेही बरोबर आहे. आणि मग त्याच्यातनं आपल्याला सरळ, म्हणजे दीज आर द टाईप ऑफ द इंडिकेटिव्ह क्वेश्चन्स. मग काही इंडिकेटिव्ह क्वेश्चन्स कुठले आहेत, म्हणजे द क्वेश्चन इटसेल्फ इज रिफ्लेक्टिंग ऑर द रेडिटिंग द आन्सर्स. आणि मग ते शोधण्याची वृत्ती, किंवा ज्याला आपण मगाशी म्हटलं शोधन क्षमता, ग्रहण क्षमता, वाचन कौशल्य इतकंच शोधन क्षमता महत्वाची. आणि त्याच्यामुळं असं काही ऑड किंवा जे आपल्या डोळ्याला खटकणारं जे काय असलं, म्हणजे पेपर सोडवतानाच काही गोष्टी आपल्या डोळ्याला खटकतात आणि त्या खटकायला पाहिजेत, आणि तसं आपल्याला प्रॅक्टिस का तशी तयारी पाहिजे. डिप्रेस कासेस वरती प्रश्न, किंवा आता विरा शिंदे आणि दोघांच्या बद्दलची इथं आलेलं आहे, किंवा आंबेडकरांच्या वरती प्रश्न, कर्वेंच्या बद्दलचे प्रश्न, महात्मा गांधी आणि अस्पृश्यता निवारण, त्यानंतर शिक्षण, वृत्तपत्र आणि नेते. मग असं कुठलं तरी एक कोपऱ्यातली व्यक्ती विचारली जातेच. मग आता हे ए बी कोल्हटकर यांच्याबद्दल माहिती आपल्याला ही 5 वाक्यावरती दिलेली आहे. मग ही 5 वाक्य ए बी कोल्हटकरांचीच आहेत, हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर परत मग ह्या संस्था आणि त्याचे संबंधित काही व्यक्ती, पूर्वी कसं असायचं, की आता बघा, परमहंस मत प्रशंसा, विचार लहरी, शाक्त पत्ताचे अनुयायी, दादोबा पांडुरंग. मग आता आपलं शक्यतो आपलं मत काय असतं, की ही सगळी माणसं तर माणसाची नावच असायला पाहिजेत, नाहीतर पुस्तकं तर पुस्तक, किंवा संस्था तर संस्था असायला पाहिजे. पण तसं नाही. आता इथं काय झालं, दादोबा पांडुरंग इकडे दिलं आणि धर्मविवेचन हे पुस्तक तिकडे दिलं. मग आता त्यामुळे जोड्या जुळवताना बऱ्याच वेळेला तो गोंधळ व्हायची शक्यता. मग हा एक नवा प्रवाह म्हणायचा, की जोड्या जुळवताना सुद्धा असं एक गटातलंच, म्हणजे नावं तर नावं, म्हणजे व्यक्ती तर व्यक्ती एका बाजूला, पुस्तकं तर पुस्तकं दुसऱ्या बाजूला, असं काही होत नाही. तर असा प्रकार अलीकडे चाललाय, आणि दॅट इज वाय यू नीड टू. आणि मग त्यावेळेला सुद्धा एमपीएससीनं पहिल्यांदा उत्तर त्याचं 3 दिलं होतं, आणि सेकंड की मध्ये त्यांनी उत्तर बदलून ते 2 नंबरचं केलं होतं. मग हे हेनरी डेरोजिओ बद्दल, म्हणजे आता इथं जसं ए बी कोल्हटकर बद्दलची 5 वाक्य आहेत, म्हणजे संदेश हे वृत्तपत्र कुणी सुरू केलं, परीक्षेत प्रश्न आला, तर आन्सर इज ए बी कोल्हटकर. आणि मराठी दैनिक पत्रकारितेचे प्रणेते कोण, कुणाला म्हटलं जाऊ शकतं, म्हणजे बाळासाहेब जांभेकरांना आपण आद्य प्रवर्तक किंवा जनक म्हणतो, तसं इथं पत्रकारितेचे प्रणक. आता वर्तमानपत्राचे जनक झाले, आणि पत्रकारिता वेगळी, आणि ती सुद्धा दैनिक पत्रकारिता, म्हणजे वर्तमान, म्हणजे जे आपण पेपर, न्यूजपेपर म्हणतो त्याच्याबद्दल. आणि मग एकंदरीत आपल्याला त्यातनं अशा बऱ्याच गोष्टी, म्हणजे आता
युद्धाच्या बातम्यांचे वृत्तांकन करायला कुणी सुरुवात केली होती, मग ते एबी कोल्हटकर असं वगैरे. मग तसंच इथे पुढे जर बघायला गेला, हेनरी डिरोजिओच्या बद्दलची एवढी माहिती आहे. मग हेनरी डिरोजीचं विचार हे फ्रेंच राजक्रांतीच्या तत्वावर आधारित होते. हिंदू कॉलेजमध्ये ते प्रोफेसर होते. त्यानंतर यंग बंगाल सुरुवात त्यांनी केली. आता ह्यातलं यंग बंगाल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण बाकीच्या बऱ्याच गोष्टी याच्यात नवीन दिलेल्या आहेत आणि मग त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. मग इथे शाहू महाराजांच्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानामध्येच नव्हे तर मुंबई प्रांतामध्ये काम करणारी वर्तमानपत्र जी होती, तर त्यांच्याबद्दलची माहिती. मग कुणी कुठलं वर्तमानपत्र, मग त्याच्यानंतर ही संस्था झाल्या. मग ह्या महत्वाच्या काय म्हणता येईल ते नाट्य संस्था आहेत आणि मग त्या कुणी स्थापन केल्या काय त्याच्याबद्दलची माहिती. त्यानंतर वर्तमानपत्र आणि त्याच्याबद्दलची माहिती. मग लोकमान्य टिळकांचे जवळचे सहकारी कोण, म्हणजे आता मगाशी आपण बघितलं की महात्मा फुल्यांचे सहकारी, तसं मग आता हे लोकमान्य टिळकांचे सहकारी. मग इथं दिल्याप्रमाणे न.चि. केळकर आहेतच. मग त्यानंतर आता दामोदर हरी चापेकर ते सहकारी नव्हते. त्यानंतर शिवराम महादेव परांजपे होते. त्यानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर ते त्यांचे सहकारी होते आणि गोपाळकृष्ण गोखले आणि त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होतेच आणि त्याच्यामुळे ते ई तर येणार नाही. मग आता एकदा मी ठरवलंय की ई हे उत्तर येणार नाही, तर दिलेल्या पर्यायामध्ये ई कुठे आहे, तर 2, 3, 4 मध्ये ई आलेला आहे. त्यामुळे 100% 2, 3, 4 येणार नाही, मग राहिलेलं उत्तरच येणार. मग बाकीच्या काही म्हणजे वेदर दामोदर चाफेकर किंवा परांजपे टिळकांचे सहकारी होते की नाही हे जरी माहिती नसलं, तर गोपाळकृष्ण गोखले आगरकर सुरुवातीला सहकारी होते. आगरकर, पण गोपाळकृष्ण गोखले कधीच सहकारी त्यांचे नव्हते आणि त्याच्यामुळे ई हे 100% येणार नाही. मग माय आन्सर इज गोइंग टू बी 1. सो दिस टाइप ऑफ द अप्रोच कॅन बी ऑल्सो यूज टू फाइंड आउट द आन्सर्स. आणि मग आता इथे बॉम्बे हेराल्ड, बॉम्बे कुरिअर, बॉम्बे गॅझेट, बॉम्बे समाचार, मग त्यांची सांगड इथे घालूनच दिलेली आहे आणि मग पहिलं कुठलं दुसरं कुठलं हे इथं जसे तसं दिलंय. मग आता आपलं काय राहतं कर्तव्य की बॉम्बे हेराल्ड कधी सुरू झालं, मग त्याचं वर्ष शोधून काढलं पाहिजे, कुरिअरचं काढलं पाहिजे. अँड दॅट माइट हेल्प यू फाईल सॉल्विंग पेपर्स ऑर द क्वेश्चन्स इन कमिंग एक्झामिनेशन ऑल्सो. मग राष्ट्रवादाच्या बद्दलची माहिती त्याच्याबद्दलच दिलेलं आहे. मग आता विशेषतः हे काय बरं काही महिला नेत्या, मग सरलादेवी चौधराणी का डॉक्टर अॅनी बेझंट, मेहरबाई टाटा, मार्गारेट कझिन्स, मग त्यांनी स्थापन केलेल्या संस्था. मग चुकले ते सरलादेवी चौधराणीच्या, मग त्यांनी कुठली संस्था स्थापन केली. सो ऑल दॅट आपण माहीत करून घेतलं पाहिजे. मग इथं काळक्रम मग जसं वर्तमानपत्रांचा आहे तसं इथं विचारलेलं आहे. आणि इथं बघा इथं सुद्धा एबीसीडी जसं तसंच त्यांनी लावून दिलेलं आहे. मग पुणे सार्वजनिक सभा, इंडियन असोसिएशन, मद्रास महाजन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, प्रत्येकाच्या बद्दलची माहिती. मग हिंदू महासभेवरती प्रश्न, या राज्यसेवा मुख्य परिषद 3-4 प्रश्न आले होते. मग ते क्रांतिकारकांचा राष्ट्रवाद, शेतकरी कामगार चळवळी ह्या आपल्या अभ्यासक्रमातले. म्हणजे मगाशी वरती तुम्हाला जे 15 मुद्दे दाखवले इतिहासातले, त्या 15 मुद्द्यावरती 2021 मध्ये एमपीएससीने विचारलेल्या प्रश्नांचं इथं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण केलंय. आणि मग आता हा जो प्रश्न आहे 14 मार्च 1952 रोजी कोणाच्या सहकार्याने डॉक्टर बालेगाव यांनी सुप्रसिद्ध सुविध सांस्कृतिक संघाची स्थापना केली. आता हा प्रश्न महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस संयुक्त पूर्व परीक्षा जी 27 मार्चला झाली त्याच्यातला आहे. आणि मग त्या ह्याच्यातनं जर समजा तुम्ही बघायला गेला तर अगदी मगाच्या सारखंच. मग आता डॉक्टर किचलू असू शकतात, साहेबसिंग चोके असू शकतात, पण सरोजिनी नायडू नॉट नेसेसरी, कारण तोपर्यंत तुम्ही जर बघायला गेला तर त्यांचं निधन झालं होतं. आणि मग राहिलं कोण, सी येणार नाही थोडक्यात. मग सी किती ठिकाणी आले, तर जर तुम्ही बघायला 1 आणि 3 मध्ये सी आले, मग दोन्ही नाही येणार. मग राहिला तर 2 आणि 4. 2 आणि 4 मध्ये 2 कॉमन आहे, ए बी डी कॉमन आहे. मग आता ई होतं की नाही ते बघायचं. तर अरुणा असफ अली तर त्यांचं सहकार्य त्यांना होतं आणि त्याच्यामुळे ते उत्तर 4. सो लाईक वाईज आपल्याला उत्तर शोधून काढण्यासाठी जमतं. किंवा आता इथं 2 नंबरचा प्रश्न, नागपूर करार सही नसणाऱ्या व्यक्तीची जोडी. मग याचा अर्थ काय, ह्या 6 जणांनी सह्या केल्या. मग उलटाही प्रश्न येईल, नागपूर करारावरती सह्या करणाऱ्या व्यक्ती किंवा नेते मंडळी कोण. मग रामराव देशमुख, गोपाळराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, देवीसिंग चव्हाण, लक्ष्मणराव भाटकर आणि आणखी काही मंडळी होती. तर त्या आता इथं 6 जण तर दिलेलेच आहेत.
तर अशा पद्धतीनं यू गेट द इन्फॉर्मेशन विच हॅज बीन ऑलरेडी पब्लिश्ड इन, म्हणजे आता हे जवळजवळ एक 100 प्रश्न आहेत इतिहासावरती. म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेत आलेले 60, त्यानंतर 15 प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 75 झाले, 15 गट ब मधले, मग ते 90 झाले, आणि MES आणि इतर काही परीक्षा जर धरल्या तर असं करून MES मध्ये काही 4 प्रश्न होते. असं करून जवळजवळ 100 प्रश्न इतिहासावरती 2021 मध्ये विचारले. त्या प्रश्न विचारताना त्याचा आपण अप्रोच बघितला. मग आता 2022 मध्ये इतिहासावरती असं होणार. मग दिस टाइप ऑफ द थिंग ऑर द एक्सरसाइज यू हॅव टू डू विथ ऑल अदर सब्जेक्ट. मग आता राज्यसेवा पूर्व परीक्षेतले आपण जे 100 मुद्दे बघितले इतिहासातले, तसे भूगोल मधले 15 मुद्दे बघितले. तसंही भूगोलवरचे 15 आहेत. मग त्यामध्ये किती प्रश्न येऊन गेलेत. मग आता म्हणजे ढोबळ जर बघायला गेला तर भूगोलवरती पेपर 1 मध्ये जवळजवळ 90 प्रश्न असतात. सामान्य अध्ययन पेपर 1 मुख्यच्या, तर ते 90 असणारच आहेत. आणि नंतर बाकीच्या परीक्षा ज्या काही उरलेल्या ज्या काही 7, त्यातल्या JMFC लेखी परीक्षा ते सोडून द्या. त्या AMI मध्ये भूगोलवरती थोडा कमी प्रश्न विचारलेले आहेत. आणि मग असं सगळं जर काढायला गेलं तर तिथे जवळजवळ 140 प्रश्न होतात. मग ते 140 प्रश्न यू शुड कन्सिडर ॲज अ वन ऑफ द युअर रिसोर्स फॉर not only for the study but again for solving the answers also, questions to find out the answer. So अशा पद्धतीनं मला आपल्याशी चर्चा करताना आजच्या संवादामध्ये हेच सांगायचं होतं. आपल्याला कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. सो वी कॅन. सो ओके, सो आकाश, दिस इज ऑल्सो अवेलेबल इन इंग्लिश. आता काही मुलांनी बेसिकली दिस एव्हरीथिंग इज इन इंग्लिश ओनली, but because most of the students requested that it should be in Marathi, so that is why I have done here. So आता ही तुम्हाला फक्त मराठीतली दाखवलेली आहे, इंग्लिश मध्ये सुद्धा they are available. Thank you, sir. Thank you, sir. So any question anybody want to ask? So otherwise we'll stop today. Okay, so thank you very much. And हा, कुणाला काय विचार? हा, विचारा ना. सर मला एक क्वेश्चन होता. सर ते नॉन क्रिमिनल आपल्याला अपलोड करावं लागतं फॉर्म भरताना. तर ते माझ्याकडे 2021 पर्यंतच होतं आणि आता 3 एक्झामचे मी फॉर्म भरले. तर मी अगोदरचेच अपलोड केले बिकॉज माझ्याकडे न्यू काढलेलं नव्हतं. करेक्ट. नो इश्यू. आता तुम्ही जे काही जुने जरी अपलोड केलेलं असलं तरी ऍट द टाइम ऑफ द यू पास द प्रिलिम, वेन यू गो फॉर द मेन, अगेन यू हॅव टू अप्लाय. इफ यू क्वालिफाय फॉर द इंटरव्ह्यू, अगेन यू हॅव टू अप्लाय अपलोड. आणि शेवटी मुलाखतीला गेला आणि जर समजा इतर काही परीक्षा, म्हणजे आता जर समजा की ASO किंवा PSI ला मुलाखत आहे, ASO किंवा STIच्या याच्यात सिलेक्शन झालं तर ते स्क्रुटिनी करताच्या वेळेला ते तपासतात. सो नथिंग टू गेट वरीड. प्रिलिमला जरी समजा तुम्ही आताच हे केलं असेल, पण ते दुसरं काढून ऍट द टाइम ऑफ द मेन अँड ऍट द टाइम ऑफ द इंटरव्ह्यू यू कॅन अपलोड इट. सो दॅट इज नॉट द एनी वरीसम पार्ट. सो डोंट वरी अबाउट इट. सर जूनची जे परीक्षा आहे सर, जूनची जे प्रिलिम होणार आहे, तर त्याचा फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे सर, म्हणजे टेंटेटिव्ह? आता आपण जर समजा आकाश तू MPSCच्या वेबसाईट वरती गेलास तर तिथे त्यांनी ते टाइम टेबल दिलेलं आहे. त्या टाइम टेबल मध्ये जाहिरातीची संभाव्य तारीख असं दिलंय आणि आय थिंक इट इज इन द मंथ ऑफ काय ते एप्रिल एंडला ती जाहिरात येणार आहे. ओके सर. एप्रिल एंडला जाहिरात येणार आहे. आणि आता जसं मगाशी मी सांगितलं ना, MPSCने काय केलंय, 2021 मध्ये त्यांच्याकडे जवळजवळ काहीतरी 5,000 अधिकाऱ्यांच्या भरतीसाठीचं इंडेंट आलं होतं. आता काय झालेलं आहे की 2022 मध्ये देर आर ऑलमोस्ट 10,000 वॅकन्सीज आणि तेवढे इंडेंट आता थोडं यायला सुरू झालेलं आहे. त्यामुळे दे विल बी गेटिंग दॅट इंडेंट. आणि बघा कसं आहे की एप्रिल म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत त्यांना मोठ्या प्रमाणावरती ती काय म्हणतात वॅकन्सीची यादी जातेच. अँड सो दॅट इज हाऊ दे आर कमिंग आउट विथ द व्हेरियस ऍड्स अँड टेंटेटिव्ह टाइम टेबल. तेवढ्यामुळे त्यांनी ते दिलेलं आहे आणि होपफुली दे विल डेफिनेटली pursue this timetable. Okay, sir. Thank you, sir. Yeah. Okay. So wish you all the best. Thank you very much.